अगं ऍक्ट्रेसेस ना तू असं तो ओरडतो मला. अगं भार्गवी केवढे टॅटू आहेत तुझ्या अंगावर. पिक्चरचा हिरो सुमित राघवन आहे. ती बघ हो हो मी करते. नालायक इतका वेळ माझी फिल्म आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही. 1 2 3 and वैसा वो करेगा तो आपको 5 पे करना है. ठीक है ओके. मेकअप आणलं शेवटी अतुल चिडला. अरे वो डान्सर है उसको क्या सिखा रहा है तू. यंग फ्रेंड्स आहेत ते मुलं विशेषतः आमच्या नाटकाच्या आजूबाजूची नावं घेत नाही मी. नाटकाच्या आजूबाजू ते सगळे म्हणतात ताई आम्ही हे गाणं पाठवून मुली जाम पटवलंय. आय एम सो हॅपी. ते काय माझं काम नाहीये. हा शब्द आपल्या इंडस्ट्रीत चालत नाही. टेम्पो आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी कामं केली कारण गडकरीमध्ये मागे तो सेट चढवायला मदत लागते. जाप 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 वैभव मंगलेपासून मी पासून सगळे ज्या गोष्टी बायका आम्ही उचलू शकतो फिजिकली आम्ही झपाझप उचलायला सुरुवात केली. तुझे नॉनव्हेज फ्रेंड आहे ते व्हेज झालेत का. त्यांनी होऊच नाही कारण हे मला खायचंय. तुला काय तोडायचेच माझे प्रेक्षक. आज नंतर भार्गवीला आम्हाला ऐकायचं नाही बघायचं नाही काही नाही. तोडा नको आम्हाला नको असं हवंय तुला. हेच आहेत का तुझे संस्कार. मी रात्री 4 वाजता पॅकअप झाल्यानंतर एकटी घरी येऊ शकते हे स्वातंत्र्य मला हवंय. मयुरेश पेम. मयू भरत जाधव की सुमित राघवन. खूपच हॉरिबल. आता बोल ना. रिसर्च टीमला 0 मार्क. खूप गर्दी होती. नंदिता बोली भाऊ मला नाही चढताना चल 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 बाबू नंदू आपल्याकडे चल काय कोण नाही पकड. आम्ही जाऊन डायरेक्ट फर्स्ट क्लासमध्ये बसलो होतो. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये मी संजना पाटील पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण भेटणार आहोत अभिनय, नृत्य, निवेदन ह्या सगळ्यामध्ये पारंगत असलेली हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजेच भार्गवी चिरमुले हिला. आपण आलेलो आहोत दादरमधील गोखले रोड येथील चौरंग या हॉटेलमध्ये. शाकाहारी जेवणासाठी उत्तम असलेलं असं हे हॉटेल आणि आपण इथे करणार आहोत तिच्यासोबत विचारांची खाण्याची मस्तपैकी दावत. आजचा एपिसोड तर खास आहे पण तुम्ही सुद्धा याचा आस्वाद घ्या. चला. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये भार्गवीताई तुझं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. खूप छान वाटतंय आणि मला तुला सांगायला आवडेल की तुझ्यासाठी म्हणून आम्ही हे दादरचं चौरंग हॉटेल निवडले. थँक्यू सो मच. तू व्हेजिटेरियन आहेस आणि मला वाटतं आमच्या इथे कुणीच प्युअर व्हेजिटेरियन नाहीये पण व्हेज खाण्यातली पण जी गंमत आहे ना ती काही खाण्यातच गंमत असं माझं मत आहे. नाही पण खरंच मला पहिला प्रश्न तुला हाच विचारायचा आहे वाय व्हेजिटेरियन. म्हणजे बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी आम्हाला जशी चटक होते नॉनव्हेज खायची तसं काहीसं का नाही. खरं तर आमच्या घरात सगळे व्हेजिटेरियन नाहीच आहेत. सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत. मी एकटीच व्हेजिटेरियन आहे. खरं तर मी स्लॉटरिंग पाहिलं आणि त्याच्यानंतर माझी इच्छा नाही झाली खाण्याची. ती आज तागत नाही आहे आणि मला असं वाटतं माझं खरंच प्राण्यांवर प्रेम आहे. त्यामुळे मी गिव्हन अ चॉईस लेदर वापरत नाही. शक्यतो खरवस खात नाही. मी अगदी वेगन नाही होऊ शकत कारण मला दही दूध तूप खूप आवडतं. पण ज्या गोष्टी जसं खरवस माझं मत आहे ते खरं तर त्या बछड्यासाठी आहे. गाईचा जो चीक बाळंतपणानंतर पहिल्यांदा बाहेर येतो तो तिच्यासाठी असतो बछड्यासाठी. म्हणून मी खरवस खात नाही. मी शक्यतो लेदर वापरत नाही. शक्यतो नाही 99% लेदर वापरत नाही आणि मी व्हेजिटेरियन आहे. बस एवढं मी पाळते माझ्याकडनं प्राण्यांसाठी खरंच मनापासून. मग आज तुझ्यासाठी आपण इथे आलोय आणि तुला आज व्हेज पदार्थांची मेजवानी मस्तपैकी पाहायला मिळणार आहे, खायला मिळणार आहे. इतके सुंदर पदार्थ आहेत. मटार पॅटीस आहे, अळूवडी आणि बटाटे वडे आणि ट्रस्ट मी इतका सुगंध आहे याचा की गप्पा मारण्यापेक्षा माझं लक्ष त्या या गोष्टींकडे ज्या आपण अदरवाईज कधी खात नाही. मला भार्गवीताई तुला विचारायचंय की आल्या आल्या ना मला 2-3 टॅटू स्पॉट केलेत मी तुझे. म्हणजे एक मनगटाच्या खाली आहे, तिथे कानाच्या खाली एक तुझा टॅटू आहे. तर हे काय आहेत. म्हणजे एक बॉन्ड तू म्हणालीस त्या टॅटूचं नाव आहे. तो एक राधाचा पण टॅटू आहे. तर काय आहे या टॅटूचा अर्थ. का तुला ते काढावेसे वाटले. एकतर मुळात मला टॅटूची खूप आवड आहे. मला भयंकर आवडतात आणि
सुरुवातीला मला असं झालं की मी राधापासून सुरुवात करते. राधा माझ्या भाचीचं नाव आहे. सो तिचं खरं नाव शुभवी आहे. मी तिला राधा म्हणते. सो मी तिच्यावर म्हणजे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तो राधा टॅटू माझ्या हातावर केला आहे. आणि हा हे बॉन्ड सेल्टिक इमेज म्हणतात त्याला टॅटूच्या त्यांच्या लँग्वेजमध्ये. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची इमेज आहे. प्रेमासाठी एक इमेज आहे, सेल्टिक इमेज आहे, बॉन्डसाठी आहे, ट्रस्टसाठी आहे, असं बरंच काय. हा बॉन्ड आहे तो मी आणि माझ्या बहिणीनी चैत्रालीने आम्ही सेम केला म्हणून तो आहे. पण मला खूप आवड आहे टॅटूची. माझ्या पायावर पूर्ण अँकलचा टॅटू आहे. सो आता माझ्या आईने मग मला सांगितलं आता अजून एक टॅटू आणि मी तुला घराबाहेर काढीन. पण मला मग तुला विचारायचं की आपण अभिनय क्षेत्रात आहोत, पण असं म्हणतात की जे अभिनय क्षेत्रात आहेत त्यांनी फारसे टॅटू काढू नयेत, तर मग त्यावर तुझं काय म्हणणं आहे? 2 कलाकार या बाबतीत मला प्रचंड ओरडलेत. एक वैभव मांगले, सारखं जाता येतं असं टॅटू दिसला की अगं ऍक्ट्रेस आहेस ना तू, असं तो ओरडतो मला. आणि दुसरी सोनाली कुलकर्णी, मोठी ऍक्ट्रेस सोनाली, ती मला माझ्या पॉडकास्टला आली तेव्हा म्हणाली होती अगं भार्गवी केवढे टॅटू आहेत तुझ्या अंगावर. तिच्या त्या एक युनिक आवाजामध्ये मला ओरडली होती. पण हो मला मान्य आहे की माझ्या अंगावर खूप टॅटू आहेत आणि ॲक्टर्सच्या खरं असलं नाही पाहिजेत, पण दॅट्स ओके. मग मी असं त्यांना मस्करीत उत्तर देते मी खूप श्रीमंत आहे त्यामुळे माझ्याकडे खूप हाय क्वालिटी मेकअपचं सामान आहे जे मी हाईड करते आणि माझा मेकअप आर्टिस्ट असतो पर्सनल फिल्मला, तो हाईड करतो. दी एंड, बस दी एंड, टॉपिक एंड झालाय. आणि मी ज्या काही 2-3 सिरियल्स केल्या त्याच्यात थोडासा मी चीटिंग केलं होतं. जसं मी स्वराज्य जननी जिजामाता ही जी सिरियल होती सोनीवर, त्यात मी जिजाऊंची भूमिका केली होती. त्यावेळेला मी खूप शहाणपणा म्हणजे मी चीट केलं होतं, सॉरी. पण एवढ्या बांगड्या होत्या कारण तो चुडा असायचा, बरोबर, पूर्ण दागिने असायचे, त्यामुळे डोक्यावर न पदर, कानामागचा लपायचा, इथले लपायचे, पायावर टॅटू तेव्हा नव्हता, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मी चीट केलं होतं त्यावेळेला. पण येस, अदरवाईज थोडं हाईड करायला लागतं. तुझ्या कामाच्या मला वाटतं गोष्टींवर बोलायला सुरुवात झाली तर मला मोह आवरत नाहीये. आणि संदूक चित्रपटातलं ते गाणं, तुमचा वावर, तुमच्या दोघांची पेर, आजही मला वाटतं प्रेमात पडलेली जी 2 माणसं असतात ती एकमेकांना डेडिकेटेड सॉन्ग म्हणून ते चांद तू नभातला हे गाणं पाठवतातच आणि त्या गाण्यावरती छान ट्रिप करतात. आणि आजही तुला फोन लावल्यावरती तुझी कॉलर ट्यूनही तीच आहे. तर त्या गाण्याबद्दल काय सांगशील? इतकी प्रसिद्धी त्या गाण्याने मिळवली. खरं सांगू का, ते गाणं जेव्हा फिल्म आली तेव्हा नव्हतं एवढं फेमस झालं. आता ते रील्स करणं आणि हे सगळं जे, आणि लॉकडाऊनच्या दरम्यान जी काही रील्समध्ये गाणी फेमस झाली त्याच्यानंतर ते खूप फेमस झालंय. इतकं सुरुवातीला ते खरंच त्यावेळेला फेमस झालं नव्हतं. शूट करताना मात्र आम्हाला कळत होतं की फारच गोड गाणं आहे. आणि या सिनेमाचा किस्सा मी आधी सांगितलाय पण मला आवडेल परत सांगायला की आपल्या सगळ्यांचाच मित्र ऋषिकेश जोशी, त्यांनी ती फिल्म लिहिली. गोष्ट त्याची गोष्ट आहे का स्क्रीन प्ले आहे काहीतरी त्यांनी लिहिलंय, सॉरी ऋषा, त्यांनी लिहिलंय. त्यांनी कदाचित नेमका हेच बघायचा तो आणि मला ओरडायचा, तुला माहिती नव्हतं का भार्गे मी काय केलं या सिनेमासाठी, असं ओरडे. आता तर बघणार, सॉरी. तर त्यांनी मला एकदा फोन केला. मी त्यावेळेला यशवंतराव चव्हाण फिल्ममध्ये एक लावणी केली होती, त्याच्या प्रीमियरला मी चालले होते. मला फोन आला ऋषाचा की भार्गवी ऐक, एक फिल्म करतोय त्याच्यात तू काम करायचंस. काय फिल्म आहे ऋषा? माझ्यावर विश्वास नाही आहे पण काय फिल्म आहे? ऐक, अतुल काळे दिग्दर्शक आहे. म्हटलं अच्छा अच्छा, वा वा, अतुलबरोबर मी आधी खूप काम केलं होतं, सो आय नो अतुल काळे. म्हटलं अरे वा, अतुल करतोय फिल्म, क्या बात आहे. हां, पुढची गोष्ट मी लिहितोय. ओके ठीक आहे म्हटलं. माझ्या तारखांचा पुढची गोष्ट ऐक. म्हटलं बोला. अख्ख्या सिनेमात तू एकटी बाई आहेस, म्हणजे बाकी बायका नाही आहेत सिनेमात, त्यामुळे पोस्टरवर तूच असशील. एक पोस्टरवर फुल पोस्टर करण्यासाठी एक ॲक्ट्रेस लागते ना. म्हटलं ओके. नाही मी सांगते, पिक्चरमध्ये त्याला सतीश राजवाडे पण त्या सिनेमात असणार होता. सतीश राजवाडे, शरद पोंक्षे आहे, मी काम करणार आहे कदाचित, तेव्हा तोही करणार होता, राहुल मेंदळे. म्हटलं हो ठीक आहे पण गोष्ट काय? आता पुढची जी गोष्ट मी तुला सांगणार आहे त्याच्यानंतर तू नाही म्हणणारच नाही आहेस. म्हटलं हां बोल. पिक्चरचा हिरो सुमित राघवन आहे. मी बघ हो हो मी करते. नालायक, इतका वेळ, माझी फिल्म आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि तुझा विश्वास सुमित राघवनवर आहे. म्हटलं असं नाही रे. आणि हा सिनेमा केल्यानंतर खूप मुली तुला हाय लावणार आहेत आणि जळणार आहेत तुझ्याकडे, लक्षात ठेव. ठेवला फोन त्याने आणि मी सगळ्या दुनियेतल्या गोष्टी ॲडजस्ट केल्या. 2-3 रात्र मी त्याला मुंबईत एका फिल्मचं शूट करत होते. अच्छा.
3 रात्र ट्रेनमध्ये झोपून काढल्यात. इकडे दिवसा शूट करायचे, रात्रभर प्रवास करून कोकणात पोचायचे असं. आणि तिथे आशिष नावाचा आमचा असोसिएट डिरेक्टर होता, त्यांनी अतुल काळेला सांगितलं नाही की भार्गवी रोज रात्री प्रवास करून उशिरा का पोहोचते असं. सुरुवातीला आम्ही खूप मॅनिप्युलेशन्स केली, पण ती फिल्म मी फायनली केली. पण हे गाणं शूट करताना आम्हाला कळत होतं त्यावेळेला. इनफॅक्ट मी सुमितला म्हटलं होतं की तूच का नाही गायलास हे गाणं, कारण सुमित इतका सुंदर गातो. पण एक खरंच सांगते की इतका प्रोफेशनल ॲक्टर आहे सुमित, आणि ते गाणं शूट करताना ते जे पीठ उडवायचं वगैरे आहे ना, ते त्याला सुचलंय सगळं. मग त्यांनी स्वतःहून केलं. आणि त्या गाण्याचा अजून एक कॉमेडी किस्सा सांगते. सुजित कुमार नावाचा कोरिओग्राफर होता, तेव्हा तो हिंदीतनं पहिल्यांदा मराठी फिल्म, पहिली किंवा दुसरी त्याची मराठी फिल्म असेल, त्याला माहिती नाही मी डान्सर आहे किंवा काय, काही तो हिंदीतनं आला होता. आणि त्याला सुमित माहिती होतं, ऑब्व्हियसली सुमित हिंदीत काम खूप करतो त्यामुळे माहिती होतं. त्यामुळे तो सुमितला ना काही सांगत नव्हता, आणि मला उठून चालत यायचं होतं आणि बसायचं होतं. तुम्ही तो शॉट बघाल की मी पंखा घेऊन येते आणि अशी बसते. त्याला असं वाटलं ह्या बाईला आता हिला रिदम शिकवा, हिला सगळं शिकवा. आणि मी काही सांगायला गेले नाही की मी डान्सर आहे वगैरे, आपण क्लीन स्लेट जावं जिथे जातो तिथे, असं माझं मत असतं. मी गेले तर त्याने मला सांगितलं बघा हां असं 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 मोहिनी तो असं. मग सुमित मला मी उडवतो हा भार्गवी बघ बघ लक्ष ठेव. म्हटलं हां. तर ते एवढं तुला बीटवर करायचं तर हाँ वो आपको करना है जैसे देखिए हाँ 1 2 3 एंड हू वैसा वो करेगा तो आपको 5 पे करना है. ठीक आहे ओके गाणं सुनाव. हां ठीक आहे. आणि गाणं लावलं आणि तो मला ना अखंड 1 लहान मुलीसारखं. आणि मी आपली एपिसोड बघत असेल. मी आपलं हो. मेकअप आणलं. शेवटी अतुल चिडला, अरे वो डांसर है उसको क्या सिखा रहा है तू. अच्छा अच्छा सॉरी सॉरी सॉरी. म्हटलं नाही आपको जो चाहिए मैं करूंगी. तर गाण्याच्या छोट्या छोट्या खूप आठवणी आहेत का. त्या गाण्यात दुसरा एक लुक आहे जो त्यांना 9वारीच्या पलीकडे करायचा होता. त्यासाठी आम्ही रात्री समुद्रावर गेलो होतो आणि बोटीत आम्ही दोघं होतो आणि तो असं पाणी उडवतो वगैरे. आम्हाला म्हणजे मला सुमित आठवत नाही, मला स्विमिंग येत नाही. आणि आम्ही बोटीत असे रात्री मधोमध. त्यामुळे मी म्हटलं आता काही जर बोटीला झालं तर हे गाणं शेवटचं गाणं असेल. आणि सगळे आजूबाजूला होते ऑब्व्हियसली दुसऱ्या बोटीत वगैरे. पण त्या फिल्मनी मला खूप एक छान रोल दिला, छान गाणं दिलं. जे जोपर्यंत मला खूप जण म्हणतात किती दिवस हे गाणं असणार आहे तुझी कॉलर ट्यून, पण जोपर्यंत मला तितकं ताकदीचं गाणं मिळत नाही ते मी नाही काढू शकत. आणि ते गाणं रोज कोणीतरी एक रील करतं त्या गाण्यावर आणि रोज कोणीतरी मला टॅग करत असतं रोज. आणि मला ते भयंकर आवडतं गाणं. नाही खरंच ते गाणं एव्हरग्रीन आहे. आणि काही जुनी गाणी माहिती ना आपल्या. आणि माझे खूप यंग फ्रेंड्स आहेत, ते मुलं विशेषतः आमच्या नाटकाच्या आजूबाजूची नावं घेत नाही मी, नाटकाच्या आजूबाजू ते सगळे म्हणतात ताई आम्ही हे गाणं पाठवून मुली जाम पटवलंय. आय एम सो हॅपी की ते आजही गाणं लोकांना तितकंच आवडतंय. खरंय खरंय. मला वाटतं संदूक सिनेमाच्या एवढ्या आठवणी आहेत. तुझा अजून एक सिनेमा आहे जो सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे. माझा फेवरेट तुझा सिनेमा भरत जाधव सोबतचा वन रूम किचन. खरंच त्या सिनेमाची वाईब आणि त्यातलं तुझं पात्र इतकं रिअलिस्टिक आणि जुळून आलेला सिनेमा. आणि मला वाटतं प्रत्येक घराघरात पोहोचलेली गोष्ट होती ती. तर मग त्या सिनेमाचा तुझा अनुभव काय, त्याच्यानंतर तुझं आयुष्य कसं बदललं तेही मला विचारायचं आहे. वन रूम किचन हा माझ्या खूप हृदयाजवळचा पिक्चर आहे. म्हणजे खरंच सांगते अन्न समोर आहे, मी खोटं नाही बोलत. आत्ता टिळेकरांचा मेसेज आलाय मला, आत्ता झीवर चालू आहे वन रूम किचन. आत्ता त्यांनी मला स्क्रिप्ट टीव्हीचा फोटो काढून पाठवला की हा आता की वन रूम किचन आहे. सो वन रूम किचन आठवड्यातनं एकदा तरी ऑलमोस्ट झी टॉकीजवर दाखवला जातो. सिनेमा त्यावेळेला खरं थिएटरमध्ये इतका नाही चालला जितका तो नंतर झीवर लोकांनी रिरनमध्ये पाहिला. वन रूम किचन हे मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं असं मला वाटतं. भरतनी ते अनुभवलंय, मीही ते अनुभवलंय. विजय चव्हाण सिनेमामध्ये होते, किशोरी आंबिये असेल, आम्ही सगळ्यांनी, स्मिता शेवाळे, आम्ही सगळे म्हणजे ह्या सगळ्यांची गरज आली होती. पण स्मिता शेवाळे असेल, संजय मोहिते असेल, मी असेल, संदीप पाठक, आम्ही सगळे त्यावेळेला घरासाठी मुंबईत स्ट्रगल करत होतो. माझं मुंबईत असूनही आईबाबा पुण्याला शिफ्ट झाल्यामुळे मुंबईत मला घर नव्हतं. मी त्यावेळेला वन रूम किचनमध्येच राहत होते पार्ल्याला. पार्ल्याचं माझं घर सप्रे बंगल्याचं आउट हाऊस होतं आणि त्या बंगल्यात माझी खोली 180 स्क्वेअर फीटची होती. खरंच मी वन रूम किचनमध्ये राहत होते. म्हणजे वन रूम किचनचे काही काही किस्से खूप खूप धमाल आहेत. आम्ही चाळीत शूट करत होतो, ज्या भगीरथ चाळ नावाची गुरुवार पेठेत पुण्याला ती चाळ आहे. त्या चाळीचा आवार एवढा छोटा होता की त्या चाळीच्या आवारात भरतची व्हॅनिटीच यायची नाही. भरतकडे व्हॅनिटी होती तेव्हा, ती भरतची व्हॅनिटी लांब उभी असायची. आम्ही चाळीतच राहायचो
म्हणजे चाळीच्या जवळच हॉटेलमध्ये राहतो तो. दिवसभर आम्ही चाळीतच असायचो. असं चाळीत मध्ये टिपिकल ते मध्ये आवार असतं, त्याच्यात एक तंबू टाकला होता जिथे जेवणाचं वगैरे असायचं. बाकी आम्ही सगळे तिथे होतो. कोणालाही रूम्स नव्हत्या. येसकी रूम आहे, व्हॅनिटी तर येऊच शकत नव्हती. वॉशरूम पण आमच्यासाठी प्रोडक्शननी 4 क्लीन करून ठेवल्या होत्या. त्याच आम्ही तिथे जायचो. तिथेच आम्ही सगळे आशालता ताईंपासून सगळे, विजू खोटे, विजय चव्हाण, आय थिंक सो हेलनजी होत्या त्या, फक्त त्यांना भरतची व्हॅनिटी दिली होती कारण व्हॅनिटीच जात नव्हत्या त्या आवारामध्ये. जेवणाची मजा सांगते. टिळेकरांनी त्यावेळेला तिकडच्याच बायकांना स्वयंपाकाची ऑर्डर दिली होती की तुम्हीच ह्यांना स्वयंपाक करून खायला घालाल का. त्यामुळे त्या सगळ्या बायका स्वयंपाक करायच्या. त्यामुळे त्या आम्हाला विचारायच्या, दादा आज काय जेवायचं आहे, मेथी आहे, नाही पालक आहे, मग करा पालक करा वगैरे. असं आम्ही फूड आम्ही जेवत होतो. आणि आम्ही ज्यांच्या घरी बसायचो ना त्या सगळ्या बायकांना असं खूप असायचं, मॅडमचं घर कसं असेल तर बसताना ताई बसा, हां पण आमचं घर खूप छोटं आहे आमचं, असं त्यांनी 5 वेळा सांगितलं. म्हटलं अहो माझं ह्याच्यापेक्षा छोटं घर आहे कारण माझं घर मुंबईत आहे. त्यामुळे म्हटलं अहो छोटं, त्यांना खरं नव्हतं वाटत की एवढ्या छोट्या घरात आपण राहतो. वन रूम किचन हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे ती फिल्म सगळ्यांना खूप रिलेट होते. मुंबईतल्या तर 100% सगळ्यांना, कारण मुंबईतल्या सगळ्यांनाच मोठं घर घ्यायचंय. पण मोठं घर घेतानाचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती आहेत, त्यातली चॅलेंजेस त्यांना माहिती आहेत. आणि ती सर्वसामान्य गृहिणी होती. म्हणजे मुलांनी दूध पितच नाहीत, कशाला आणायचे दूध, ती मुलं पितच नाहीत, किंवा आज गजरे बिजरे आणू नका, उगाच पैसा नका खर्च करू, किंवा पै जमवणं. घर घेताना प्रत्येकाला ते करावं लागतं. मग ते आता म्हणजे जोक्स म्हणून टाटा बिर्लांपासून आपल्या सर्वसामान्य माणसाला प्रत्येकाला घर घेताना पै जमा करावाच लागतो. आयुष्यभराची तुमची ती एक सोबत राहणारी गोष्ट असते आणि तिथे अभिमान असतो की त्यांना घराच्या नावावर आपली पाटी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मेहनत आहे. त्यामुळे वन रूम किचन ही फिल्म माझ्यासाठी पण तितकीच खूप मनाच्या जवळ होती. आणि त्या दरम्यान एक छोटीशी वाईट गोष्ट म्हणजे बाबा जस्ट आधी गेले आणि बाबांना विजय चव्हाण प्रचंड आवडायचे. बाबांचे फेवरेट ॲक्टर अशोक सराफ, विजय चव्हाण. आणि त्यावेळेला मी म्हणजे याची कल्पना पण केली होती. त्यावेळेला पण बाबा नव्हते आणि विजय चव्हाण भेटले. तेव्हा विजय चव्हाण आणि अशोक सराफ दोघांनाही भेटल्यानंतर मी पहिलंच सांगितलं होतं की माझे बाबा आज असते तर ते रोज शूटिंगला आले असते आणि तुम्हाला अगदी प्रश्न विचारू भांडा तुम्ही हा रोल कसा केला, हा रोल कसा केला. त्यांना कॉमेडी फिल्म्स खूप आवडायच्या आणि त्यावेळेला तोच जोर होता आपल्या सगळ्या जेव्हा बाबाचं फिल्म्स बघायचे. त्यामुळे मी मिस केलं बाबांना वन रूम किचन फिल्मच्या वेळेला आणि खूप छान वाटलं. आणि त्या फिल्मनी खूप छान माणसं दिली मला आयुष्यात. म्हणजे मी भरतबरोबर आधी पण खूप काम केलं होतं, पण या फिल्म नंतर आमची एक मैत्री पण खूप छान झाली दोघांची. खरं. आणि त्या फिल्मचा अजून एक छोटा किस्सा म्हणजे प्रपंच सिरियल करत असताना भरतनी सेकंड हँड मारुती 800 घेतली होती. प्रपंच सिरियलमध्ये 2 कॅटेगरी होते. एकदम स्टार होते, संजय मोने, सुहास जोशी, अमिता खोपकर, सुधीर जोशी, सोनाली पंडित त्याला हिंदी सिरियल करायची, सुनील बर्वे, हे सगळे लोक एकदम असे स्टार. आणि आम्ही फुल स्ट्रगलर, आनंद इंगळे, मी, रसिका जोशी, शर्वरी पाटणकर, भरत, आम्ही स्ट्रगलर सगळे. आम्ही आपले बसनी ट्रेननी असे शूटिंग्स जायचो आणि सगळे लोक गाड्यांमधून यायचे वगैरे. तर भरत असा आला आणि म्हणाला, ऐक ना भार्गवी, मी गाडी घेतली सेकंड हँड. त्याने मला पेढा दिला. आणि वन रूम किचन फिल्मच्या वेळेला त्याच्या आयुष्यातली आणि मराठी कलाकारांमधली पहिली BMW त्यांनी घेतली. ती वन रूम किचन फिल्मच्या वेळेला घेतली आणि तेही त्यांनी मला पहिलं सांगितलं की पेपर्स झालेत, मी सरितानंतर तुला सांगतोय की मी BMW घेतली. सो इट वॉज सो अमेझिंग की मी भरतचा पण हा प्रवास पाहिला आणि भरतनी मला घर घेण्यासाठी त्याही वेळेला खूप इन्स्पायर केलं. 100%. मग ना मग चित्रपट, त्या सोबतच्या माणसांच्या आठवणी आणि कसं आपण माणसांबरोबर कनेक्ट पण होत जातो आणि ती भूमिका आपण जगतो. होय. त्या दरम्यान आपण ती भूमिका जगत असतो. लोकांना खोटं वाटत असेल बरेच वेळेला की एवढं काय आहे, किंवा जसं स्वराज्य जननी जिजामाता सिरियल करताना काही सीन्सच्या वेळेला मी आपसूक चप्पल काढून काम करायचे, कारण असं वाटायचं आपल्याला आतून ॲज अ पर्सन आपण ते केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आस्तिक आहात का, नास्तिक आहात का, तुम्ही मानता न मानता, ह्याच्या पलीकडे तुम्ही त्या भूमिकेत जर शिरला असाल आणि तुम्हाला ती भूमिका खरंच असेल तर आपसूक तुमच्याकडनं काही गोष्टी घडतात. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी असिस्टंट डिरेक्टर येऊन सांगावं लागत नाही. ती भूमिका वन रूम किचन जगताना त्या बाईचा पदर खोचून काम करणं, भाज्यांची पिशवी सीनच्या आधी आपल्याला नॉर्मली सेटिंग दादा किंवा स्पॉट दादा येतात बघ, मी पकडतो मला कळू तर देत त्या बाईला काय वाटत असेल किंवा काय, किंवा मी रोज भाजी विकत आणते, आपण ऑनलाईन पोर्टलवरनं सगळं मागवतो आणि कोणीतरी माणूस घेऊन येतं.
अदरवाईज इतके वर्ष आपणच आणल्यात ना उचलून भाज्या मार्केटमधून. आज दादरला शूट करते म्हणजे जाताना माझा प्लॅन आहे रानडे रोडच्या बाहेर भाज्या घ्यायच्या. इट इज व्हॉट युअर इनर फिलिंग इज ऑल अबाउट. माणूस म्हणून तसेच आहात. त्यामुळे या गोष्टी तर आपण आपली कामं केली आहेत. त्यामुळे ते रोल करताना मला जाणवलं की हा हे मी करू शकते. स्वयंपाक करायचा होता, पोळ्यांचा शॉट होता, मी करते पटकन पोळ्या. म्हणजे तो मला कळू देत ना, तो वाक्यांमध्ये पण मग रिदम येतो ऑटोमॅटिक. भाजी पोळी टाकली तर तिचा जो एक अल्गोरिदम असेल की ही लाटली, मग ती पोळी तव्यावर ठेवली, मी तव्यावरची होऊन इथे होईपर्यंत ही तिथे गेली पाहिजे. हे अल्गोरिदम करताना जर मला वाक्य बोलायची असतील तर ते जर मी करत राहिले तर ते माझ्यासाठी जास्त सोपं आणि खरं ऍक्ट्रेस म्हणून नाही का दिसणार. खरं ते आपण करूच शकतो. त्या फिल्म शिकवलंय. तू आता ज्या पद्धतीने सांगतेस तर मला चेतन दातारांचं एक वाक्य आठवलं, ये थिएटरवाली दुनिया ही असली दुनिया आहे. खरंच बघ ना, किती म्हणजे काहीच खोटं नाहीये. अप्रोच खरा आहे, त्याच्या प्रतीची प्रामाणिकता सुद्धा तेवढीच आणि खरी खरं आहे. सांगू का, नाटकामधनच आपण हे शिकतो की आपण हे एकमेकांसाठी केलं पाहिजे. किंवा कारण नाटकामध्ये काय होतं, सिनेमा सिरियलमध्ये आजूबाजूला खूप माणसं असतात त्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आणि तुम्हाला मदत करणारी. चालू नाटकात काही घडलं काय, कोण येणार आहे आपल्याला? बरोबर, समोरच्याला मलाच सांभाळून घ्यायचं आणि मला त्याला सांभाळून घ्यायचं. त्याचं माझ्याशी पटो न पटो शो पुढे जाणार कसा? मी जर ठरवलं माझं आणि को ऍक्टरचं नाही पटत आहे, पण तो वाक्य विसरला, त्याचा पाय मुरगळला, तर मलाच पुढे न्यायचंय नाटक. त्यामुळे बरेच वेळेला ना आजकाल हा शब्द ऐकला की खूप वाईट वाटतं. तरुण मुलांमध्ये असा ऐकला जातो की ते काय माझं काम नाहीये. हा शब्द आपल्या इंडस्ट्रीत चालत नाही. ते माझं काम आहे का नाही मला माहिती नाही. एकदा आमचा मर्डरवाले कुलकर्णीचा एक प्रयोग दिनानाथला होता आणि दुसरा प्रयोग 14 फेब्रुवारी गेल्या वर्षी, मला तारीख अगदी आठवते. आणि दुसरा प्रयोग होता गडकरीला. एकाच दिवशी 4:30 आणि 8:30. ते विचार कर, 4 आणि 8:30 पोचणार, टेम्पो कसा पोचणार. आणि त्या दिवशी होती मागी जयंतीचा शेवटचा दिवस होता, विसर्जन होतं. ठाण्यामध्ये प्रचंड गर्दी, कसे बसे लोक आमचे पोचले. आम्ही लोकांची माफी मागितली, तिकीट परत देता का विचारलं लोकांना. लोक म्हणाले नाही, अजून आम्ही तासभर थांबतो म्हटल्यानंतर आपला तो रिस्पेक्ट आहे की लोक आपल्यासाठी थांबलेत. टेम्पो आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी कामं केली, कारण गडकरीमध्ये मागे तो सेट चढवायला मदत लागते. जाप वैभव मांगलेपासून मी पासून सगळे ज्या गोष्टी बायका आम्ही उचलू शकतो फिजिकली आम्ही झपाझप उचलायला सुरुवात केली. एवढंच तर एवढं, माझ्या एका फिल्मचा असिस्टंट डिरेक्टर आणि त्याचा मित्र खाली कट्ट्यावर बसले होते. त्यांना फक्त कळलंय काहीतरी चाललंय, तर त्यांनी कोणाला तरी विचारलं, तर ते मला नाही प्रयोग आहे आणि सामान लेट पोचलं. त्यांचा काहीच संबंध नाही आमच्या नाटकाशी. ते जस्ट भार्गवीताईचं नाटक आहे आणि वैभव दादा काहीतरी काम करताना दिसला, तेही दोघं जण आले आणि त्यांनी आम्हाला सेट चढवायला मदत केली. सो हे माझं काम नाही. हे आपल्या इंडस्ट्रीत आणि नाटकांमध्ये तर चालतच नाही वाक्य नाही. खरं पण हा जो पाया आहे हा खरं नाटकानेच स्ट्रॉंग होतो 100%. आणि सध्या ना भार्गवीताई सोशल मीडियावरती माहोल मुलींचे व्हिडिओज फार गाजताय. काय हे माहोल मुली, काय कॉन्सेप्ट आणि मुळातच कोणाची कॉन्सेप्ट आहे ही? काही नाही, हा आमचा समिधाचा आगाऊपणा आहे असं म्हणता येणार नाही. काय आहे ना, मुळात समिधा आणि मृणाल या दोघी नागपूरच्या आहेत. सई पुण्याची आहे, सई रानडे, आणि मी मुंबईची आहे. सो ऑटोमॅटिकली आमच्या सगळ्यांची ना एक भाषा वेगळी आहे, मिक्स भाषा आहे. सई खूप एकदम पुणेरी मराठी, या दोघी बैताड आणि असं काय काय अशा बोलणार आहेत सगळ्या. घरावर गोटे आणशील का ग आमच्या वगैरे असं, म्हणजे दगड आणशील का वगैरे असं. तसं आमचा खूप टाइमपास चालायचा. मी खायला सुरुवात करते प्लीज. तर आमचा खूप टाइमपास चालायचा भाषेवरनं. आणि काही काही त्यांचे शब्द ऐकल्यानंतर आमच्या मनात असं यायचं की हे काय शब्द येते, काय बोलताय तुम्ही, असं मला वाटत राहायचं. मग त्यातनं काय झालं, त्यावेळेला एक ट्रेंड होता की प्रत्येक भाषेने आपली आपली गोडवा आणण्यासाठी हा शब्द, म्हणजे शब्द इंग्लिशच पण तो त्या ॲक्सेंटमध्ये बोलला तर कसा येईल, असं एक रील त्यावेळेला ट्रेंड झालं. तर मग आमचं असं ठरलं की हे तर शब्दांचं झालं, पण आपल्याकडे अर्थ पण वेगवेगळे आहेत. जसं सांबार, आय थिंक सो कोथिंबीरीला सांबार म्हणतात नागपूर भागामध्ये, असं काहीतरी आहे इफ आय एम नॉट रॉंग. तर मग सांबार इडली करायची, अगे नाही ग, सांबार म्हणजे कोथिंबीर वगैरे असं आम्हाला ते शब्द कळायला लागले. मग आमचं असं झालं, करून बघूया का मजा, चल करूया. समिधाचा वाढदिवस होता आणि आम्ही समिधाच्या वाढदिवसाला असं निघताना असं काहीतरी करूया, मज्जा करूया. तर आत्ताच करूया ना, एक असं करून बघूया ना आपण, ते भाषा आणि ते वगैरे चला करून बघूया. म्हणून मी तिच्या दारातच बसलो. सई रानडेच्या नवऱ्याने शूट केलं आणि त्यांनी शूट करताना बिचारा त्यांनी कॅमेरा पुसला पण नाहीये, त्यामुळे ब्लर येते.
इतकं आम्हाला काही माहिती नव्हतं. आणि आम्ही जनरल असं ते केलं आणि खूप हसलो आम्ही बघितल्यानंतर. काहीतरी टाकूया काय, पण काहीतरी नाव द्यायला पाहिजे. मग नागपूर साईडला हा खूप शब्द आहे, चलो माहोल करते, माहोल करते, म्हणून ते माहोल मुली असं झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आपण एक करूया छान, वेगवेगळे शब्द येतील. आणि खरंच खूप वेगवेगळे शब्द आम्हाला कळायला लागले. त्याचं कसं वापरतात ते कळायला लागलं. मग आम्हाला खूप जणांनी सांगितलं की अरे आमच्या अमरावतीमध्ये हे म्हणतात, कोल्हापुरात हे म्हणतात, तुम्ही असं करा ना. पण आम्ही तसं नाही, आम्ही फक्त आता नागपूर पुणे, कारण आम्हाला कुठल्याही भाषेची टिंगल करायची नव्हती. कारण माझे सगळ्यात लाडके लेखक आहेत पु ल देशपांडे, त्यांचं असं म्हणणं आहे की जर मराठी आपली मातृभाषा म्हणतो आपण, तर आपण दुसऱ्या कुठल्याही भाषेचा अपमान करू शकत नाही, कारण ती आपली मावशी होते. मग प्रत्येक भाषा ही आपली मावशी आहे आणि आपण आपल्या मावशीचा अपमान करूच शकत नाही, कारण मराठीत उलटी म्हण आहे, माय मरो मावशी जगो. हो. हा वेगळ्या अर्थाने वाक्य आहे की कोल्हापूरचं मराठी वेगळं, नागपूरचं, ते सगळ्या आपल्याच भाषा आहेत. तर कुठल्या भाषेची टिंगल न करता आम्ही त्यातनं तो शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या मार्गाने आम्ही प्रयत्न केला. हो, पण आम्हाला फार आवडतात त्या व्हिडिओज. आणि बघ ना, भाषेची किती गंमत असते की आपल्याला बऱ्याचदा इथला अमुक शब्द तिथल्या कडे त्याचा वेगळा अर्थ, हे किती भारी आहे. मराठी भाषेची गंमतच वेगळी 100% आहे. आणि ती आम्ही गंमत टिकवत रील करण्याचा प्रयत्न करतोय की वेगवेगळे शब्द लोकांपर्यंत पोहोचतील. जेणेकरून काही वेळेला शब्द कालातीत होत चाललेत, ते शब्द पुन्हा आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. 100%. कसं वाटतंय वडा? अप्रतिम आहे. आणि आता कसं झालंय की काय खाऊ काय नको, आणि मुलाखतीवर कॉन्सन्ट्रेट करू का वड्यावर, असं झालं. मी खूप वर्षांनी वडा खाते आणि इट इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग. इथली अळूवडी पण खूप छान आहे. आणि मुळात दादरच्या चौरंगचं ना हे मटार पॅटीस जरा फेमस आहे. तर मला मजा येते की आपण प्रत्येक पदार्थाचा चवीने खातोय आणि मस्त चटकदार गप्पा मारतोय. तू बटाटा वडा तर खातेच आहेस, पण उन्हाळ्यात सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असा विषय म्हणजे आमरसपुरी. ती ही चौरंगाची कमाल असते, ती आज तुला खायला घालणार. होऊन जाऊ देत. मला वाटतं जागा मी करणार, आमरसासाठी मी जागा करणार. अगं काय, आणि कुठे कुठे जागा करणार आहेस तू या सगळ्या पदार्थांसाठी? इथे करीन, पोटात कुठे जागा करणार आहे हा माझा मोठा प्रश्न आहे. येस येस, हे थोडंसं पुढे मागे ठेवूया आपण. थँक्यू थँक्यू. हां येस, म्हणजे ही जागा पोटात कुठे करायची हा प्रश्न आहे. थँक्यू. एक इथे ठेवा, एक मी गाय पिणारच नाही. तर खास तुझ्यासाठी आमरसपुरी आणि इथलं थालीपीठ सुद्धा खूप कमाल आहे. प्लीज तू सुरुवात कर आणि टेस्ट तर होऊन जाऊ दे. मगाशी तू म्हणाली होतीस की तुझे नॉनव्हेज फ्रेंड आहे ते व्हेज झालेत का? त्यांनी होऊच नाही, कारण हे मला खायचंय. कारण ते व्हेज झाले ना, एक नॉनव्हेज खाणाऱ्यांचा एक इश्यू असतो, ते व्हेज पण खातात ना. त्यामुळे आपण कुठे पार्टीला गेलो आणि काही व्हेज पहिलं आलं तर नॉनव्हेज खाणारे ते पण खातात, आम्हाला नाही उलटं खाता येत. त्यामुळे मला असं म्हणणं आहे की ज्यांना नाही खायचं प्लीज नका खाऊ, कारण ह्याच्यासारखं पूर्णब्रह्म नाही. माझ्या अँगलनी तरी म्हणते 100%. अन्न हे पूर्णब्रह्म, अन्नदाता सुखी भव. क्या बात आहे. मग मला वाटतं तू आमरसपुरीचा ते खाणार आहे मी, त्याला तू आग्रह करायची गरज आहे. मी थालपीठ ट्राय करते. नक्कीच नक्कीच. असं लोणी आहे छान, आय नो. बघ ना, आणि किती सुंदर सर्व केलंय त्यांनी. असं वाटतं घरी चालू आणि असं मराठमोळं वातावरण. क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. ही मेजवानी तर असणारच आहे, पण मला तुला पुढचा एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. हा रुद्र कोण आहे? हु इज रुद्र? रुद्र हुज रुद्र? हुज रुद्र कोण आहे हा? मला नाही माहिती. डॉग? हो, मी एका शूटिंगला गेले होते. मला खूप वर्षापूर्वी तो भेटला होता. अच्छा. त्या शूटिंगला जर्मन शेफर्ड होता. आणि नॉर्मली जर्मन शेफर्ड हे जरा असे भीतीदायक आहेत ना, स्कॅरी आणि फेरोशियस असतात आणि एकदम असं. आणि तो इतका साधा जर्मन शेफर्ड होता आणि तो इतका माझ्याबरोबर 2 दिवस जेल झाला होता की मी शेवटी त्याला म्हटलं, तू बहुतेक मनाने लॅब्राडॉर आहे आणि शरीराने जर्मन. आणि तो माझ्याच रूम मध्ये झोपला. तर मेकअप मी करत होते तेव्हा तो माझ्याच रूम मध्ये येऊन बसला. फोटो काढताना पण असं आपण त्याला जवळ घेतला तर त्यांनी बरोबर लुक्स वगैरे दिले आणि ही वॉज सो लव्हिंग. मी इतका प्रेमळ जर्मन शेफर्ड आज तागायत. मी जर्मन शेफर्डना थोडी घाबरते असं नाही, ओळख होईपर्यंत मी थोडी स्केप्टिकल असते की आपल्याशी मैत्री करतील का नाही. बट ही वॉज व्हेरी लव्हिंग. सो तो रुद्र आली. कर्जतच्या इथे एक फार्म हाऊस होतं, तिथे मी शूट केलं होतं, त्या दरम्यान तो रुद्र भेटला होता मला. ओके, व्हेरी लव्हिंग डॉग, व्हेरी लव्हिंग.
भार्गवी, तू जर अभिनेत्री नसतीस तर तू काय असतीस? हा प्रश्न मला वाटतं मी आता मध्ये तालमीला तुझ्या घरी आले होते, सेम प्रश्न मी तुला विचारला होता. मी वकील झाले असते. वकील? वाय? मला व्हायचं होतं वकील, हं. पण बऱ्याचशा कुटुंबामध्ये आई बाबा ऍक्टर होऊ देत नाहीत मुलांना. माझ्या बाबांनी मला वकील होऊ दिलं नाही. ओ, हे उलट आहे पण. नाही, वकील होण्यामागचं कारण मी रुपारेलची आहे. रुपारेलला आम्ही अभ्यास करत असताना समोर लॉची मुलं अभ्यास करत असायची लायब्ररीमध्ये. तर मला असं त्यांचा अभ्यास करणं बघून असं खूप आपण इन्स्पायर होतो ना. लहानपणी कसं युनिफॉर्म, डॉक्टर किंवा असं ते स्टेथिस्कोपची आवड असते, डॉक्टर सेट वगैरे असतो मग आपल्याकडे. तसं ते वकील ते अभ्यास करत असायचे, त्यांची लॉची पुस्तकं, त्यांचा लॉ बद्दलचा अभ्यास, आणि मला खूप आवड होती. मग बाबा असं म्हणाले की तू खूप भांडकुदळ आहेस. मग तर केलंच असतं. नाही, ते म्हणाले तू अनसक्सेसफुल लॉयर झाली असती. कारण भांडकुदळ लॉयर भांडकुदळ असताच कामा नयेत. ते अतिशय बॅलन्स्ड, इम्पल्सिव्ह, शॉर्ट टेम्पर्ड नसले पाहिजेत. आणि मी सगळी ती आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की तू नाही उपयोगाची काही तिथे, तू हरणार, तू अनसक्सेसफुल लॉयर होशील आणि माझ्या डोक्याला खूप ताप देशील. तू लॉयर. पण या प्रोफेशनला घेऊन किती मिसइंटरप्रिटेशन आहेत बघ ना. म्हणजे आता जसं तू म्हणालीस, तुझे बाबा तुला म्हणाले की तू भांडकुदळ आहेस, तर पटकन माझी रिॲक्शन झाली असती. पण नाही, खरंच त्यावेळेला खूप बॅलन्स माणसं लागतात त्याच्यासाठी. आणि ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे ऑब्व्हियसली. ऍक्च्युली मी जशी शॉर्ट टेम्पर्ड आणि इम्पल्सिव्ह आणि थोडीशी भांडकुदळ असं नाही, खूप अशी तत्वांसाठी हे नसतं पाहिजे, सिग्नल नाही तोडायचा, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबायचं वगैरे, हे सगळं जे माझ्या मनात असतं हे आता नाही खरं उपयोगाचं. लोक नाही पाळत आहेत ते. आपण पाळतो 100%, पण त्याचा आपल्याला तोटाच जास्त होतो. खरंय. सो हे सगळं करणं एक वेगळं टेम्परामेंट लागतं. ते नाहीये माझ्याकडे, मला आता कळलंय. त्यामुळे इट इज बेटर की मी नाही झाले लॉयर. पण एका सिनेमामध्ये धागे दोरे नावाची फिल्म होती, त्या फिल्ममध्ये मी लॉयर झाले. मी खूप खुश होते त्यावेळेला. आणि मग विनय काका होते माझ्याबरोबर, विनय आपटे. ते मला म्हणाले, त्यांना माहिती होतं मला लॉयर व्हायचं वगैरे. म्हणाले झालं, तुझी झाली सगळी इच्छा पूर्ण झाली. ते इच्छा नाही म्हणाले, काय म्हणाले असतील विनय काका, तुला माहितीये, तुझी इच्छा पूर्ण झाली, आता पुन्हा म्हणू नको मला लॉयर बियर व्हायचंय. म्हटलं हा नाही. बट ते आपण ऍक्टर असल्यामुळे आपण डॉक्टर होऊ शकतो, पोलीस होऊ शकतो, वकील होऊ शकतो, सगळे होऊ शकतो. त्यामुळे ते एक झालंय माझं. आपल्याला सूट आहे, आपण हव्या त्या अभ्यास न करता खरंय, डिग्री न घेता. तर भार्गवी ताई, तुझा अभिनय आम्ही पाहिलाय, तुझं नृत्यकला पण आम्ही अनुभवली आहे, तू निवेदनही करतेस, तुझा स्वतःचा पॉडकास्ट आहे, तू योगा करतेस, तू बऱ्याच गोष्टी करतेस. पण मी असं ऐकलंय तू गाणंही खूप छान गातेस. हो, मी ऐकलंय असं. कोणी सांगितलं? तो माणूस आणून समोर उभा कर. समोर आपल्याकडे रिसर्च टीम एकदम स्ट्रॉंग आहे. मी गाते, पण कोणी ऐकू शकत नाही 100%. आमचे जे प्रेक्षक आहेत ना, नाही नको, तुला काय तोडायचेच माझे प्रेक्षक. आज नंतर भार्गवीला आम्हाला ऐकायचं नाही, बघायचं नाही, काही नाही, तोडा नको, आम्हाला नको, असं हवंय तुला. पण कधीतरी गायली असशीलच? कधीच नाही आयुष्यात असं, किंवा गावाचं वाटत असेल? नाही, आय नो, बिकॉज आय एम नॉट अ गुड सिंगर. हे बघ, एक नक्की, मी बेसूर नाही गाऊ शकत, कारण डान्समुळे बेसिक ताल आपल्याला, कोणी चुकीचं गात असेल तर कळतं, पण मी गाऊ नाही शकत. 100%. तुमच्या रिसर्च टीमला 0 मार्क आहे त्या बाबतीत. मी नाही गात, 0. मर्डरवाले कुलकर्णीमध्ये तुझी भूमिका थोडीशी वेगळी आहे, आणि एकतर विनोदी नाटक. मला वाटतं बऱ्याच वर्षांनी तू रंगभूमीवर काम करतेस, तुझं नाटक आलंय, तर कसं वाटतंय तुला? कसा प्रतिसाद येतो? प्रतिसाद उत्तम. खूप वर्षांनी नाही, ऍक्च्युली मध्ये मी एक नाटक केलं, पण ते अनफॉर्च्युनेटली जास्त त्याचे प्रयोग न झाल्यामुळे चर्चा नाही झाली त्या नाटकाची. मर्डरवाले कुलकर्णीमध्ये पूर्णपणे विनोदी नाटक आहे. संतोष पवारनी बसवलेलं नाटक, संतोष पवारच्या पद्धतीचं आणि धाटणीचं नाटक आहे ते. त्याच्या स्टाईलचं त्यांनी ते, म्हणजे असं म्हणणार नाही की मी त्याच्या स्टाईलचं नाटक आहे, पण संतोष पवारचं एक विनोदी नाटकाची छान चौकट आहे. त्या चौकटीतलं त्यांनी ते छान नाटक जिक्सॉमध्ये बसवलेलं आहे. मस्त उत्तम रिस्पॉन्स आहे, आणि लोक येऊन बघतात आणि भेटल्यानंतर मला विचारतात तू हे कसं काम केलंस, कारण मी इतकं विनोदी काम करू शकीन ह्याचा विश्वास खूप लोकांना नव्हता. पण नाटक बघितल्यानंतर लोकांना असं वाटतं अरे यार ही चांगलं करते कॉमेडी काम. माझ्याकडनं मी पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करते. ते 2-2.5 तास मी माधवी कुलकर्णी कॅरेक्टर आहे नाटकात, ती पूर्ण माधवी कुलकर्णी असते, आणि मी ते खूप एन्जॉय करते. कारण मला असं वाटतं हा रोल खूप कमी वेळेला ॲक्ट्रेसेसना मिळतो करायला. कॉमेडी नाटकांच्या ज्या आपल्याकडच्या हिरोईन्स आहेत त्या आउटस्टँडिंग सगळ्या काम करणाऱ्या आहेत. निर्मिती मावशीपासून आता नमापर्यंत आपण बघितल्या.
आणि त्या कॅटेगरीमध्ये मला काम मिळतंय. एक ऍक्ट्रेस म्हणून परिपूर्ण आपण सगळ्या रोल्ससाठी प्रयत्न करत असतो. आणि असं कॉमेडी नाटक आपल्याकडे दुर्दैव फक्त एवढंच आहे, आपल्याकडे कॉमेडी नाटकांकडे सिरियसली बघितलं जात नाही. ते कॉमेडी नाटक आहे, ते कॉमेडी नाटक असं नाही येते, ते करणं खूप कठीण आहे. आणि कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. हे खूप मोठ्या लोकांचं म्हणणं आहे. चार्ली चॅप्लिन पासून सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर आपण कॉमेडी काम करणारे सगळे हॉलिवूड, मुंबई, हॉलिवूड असेल, बॉलिवूड असेल, मराठीतले असतील, सगळ्या कलाकारांनी वारंवार सांगितलं की लोकांना हसवणं सोपं नाही, पण अजूनही आपल्याकडे ते कॉमेडी नाटक आहे असं म्हटलं जातं. थोडासा तो एक दुजाभाव आहे त्या बाबतीत, पण मी ते खूप एन्जॉय करते 100%. क्या बात आहे. नाटकासाठी खूप शुभेच्छा. मला एक प्रश्न आहे. मी ना पूर्ण तुमच्या रिसर्च टीमला 0 मार्क दिलेत, पण ना मला असं वाटतं की मी पॉडकास्ट करते तर रिसर्च टीमना इतकं चुकत नाही. तुझा जरा प्रश्न वाचशील परत, माझा तुझ्यावर अविश्वास आहे, रिसर्च टीमवर नाही. सॉरी मी तुमच्या रिसर्चला 0 मार्क दिले. मी तो वाचणार आहे आता. वाच. मी बकायदा वाचणार. तर भार्गवीचा अभिनय, डान्स, निवेदन आणि योगाभ्यास आम्ही पाहिलाय. तर भार्गवीच्या आवडीचं आम्हाला गाणं ऐकायचंय. गाणं ऐकायचं. होय, मी गाते असं रिसर्च टीमचं म्हणणं नाहीये. त्यामुळे 0 मार्क पॉडकास्टरला आहेत, रिसर्च टीमला नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ते क्रिकेटमध्ये करतात ना, सॉरी. तोंड लपवायला जागा नाही असं मला. नाही, पण उत्तर तेच आहे. माझं गाणं जर ऐकायचं असेल तर तुम्ही माझे जे प्रेक्षक आहात, श्रोते आहात, ते सगळे तुटतील माझ्यापासून. आन्सर रिमेन्स द सेम. ते कॉपी पेस्ट करा. मला गाता नाहीये. मला वाटलं तू काहीतरी. मी नाटकाच्या बसमध्ये प्रवासात नुसती गुणगुणायला जरी लागले तरी वैभव असं करतो. त्यामुळे गाणं आउट ऑफ क्वेश्चन आहे. मला हा प्रश्न तुला अजून एक विचारायचं आहे की वैभव मांगले सोबत तू काम करतेस, एक वेगळाच नट, शिस्तप्रिय, वेळ पाळणारा आणि इतरत्र गोष्टी. तर कसं वाटतं तुला त्यांच्याबरोबर एकत्र सीन्स आणि वगैरे काय वाटतं? एक ना वैभवला काहीच आवडत नाही, त्याला काहीच आवडत नाही, असा आहे तो. त्यामुळे त्याच्याबद्दलचं लोकांचं मत फार वेगळं आहे की ओके वैभव बरोबर काम करतेस, वैभव असं. आणि आतापर्यंत ना मी खूप वेगवेगळ्या कॉमेडी जॉनरच्या ऍक्टर्स बरोबर कामं केले. भरत, सुमित, निखिल रत्नपारखी, आता वैभव, ऋषा जोशी बरोबर पण एक काम केलं, संतोष बरोबर पण काम केलं, सगळ्या नाटकांमध्ये. वैभवची खासियत एक आहे की वैभव ना उत्तम समीक्षक आहे. म्हणजे तो तुम्हाला जरा जास्तच ओरडेल, एक पैसा जास्तच करेल, पण त्याच्यामध्ये ना तो एक गुण आहे. आणि मर्डरवाले कुलकर्णी नाटकातलं माझ्या कामाचं सगळं श्रेय संतोष पवार तर दिग्दर्शक आहे, 100% संतोषनी ते माझ्याकडनं करून घेतलं. पण कन्सिस्टंटली 175 प्रयोग लक्ष ठेवण्याचं काम माझ्या कामावर वैभवनी केलं. संतोषनी बसवलेलं काम मी आहे तसं करते. त्याने सांगितलं इकडे इकडे जा, तर मी 2 स्टेप 2.5 पण जात नाही, 2 तेवढंच जाते. मी ते ठरवून केलंय माझ्या पुरतं. पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी भरायला लागतात ना, प्रयोग झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की हे भरलं पाहिजे, हे भरलं पाहिजे, हे भरलं, भार्गवी हे कर, भार्गवी ते सगळं मला वैभवने शिकवलं. आणि त्याचं अख्खं क्रेडिट मर्डरवाल्या कुलकर्णीच्या माझ्या सगळ्या कामाचं मी बरेच ठिकाणी 2-3 इंटरव्ह्यूजमध्ये पण बोलले, नाटकाचा जो झाला पॉडकास्ट त्याच्यामध्ये 100% वैभवला आहे. कारण वैभव नसता तर मर्डरवाल्या कुलकर्णीमधली माधवी भार्गवी नसतीच. प्रत्येक रोल प्रत्येक ॲक्टरच्या नशिबात तो रोल असतो असं म्हणतात. तो माझ्या नशिबात होता. आणि अष्टविनायककडनं पण ते नाटक मला विचारलं, संतोषनी पण विचारलं, पण त्याचं सगळं श्रेय काम करण्यापर्यंत यस त्या नाट्यसंस्था आणि दिग्दर्शकाचं असतं की ते आपल्याला तिथे कास्ट करतात आणि आपल्याकडनं काम करून घेतात. पण कन्सिस्टंटली 185 प्रयोग 187 प्रयोग झालेत आमचे. उत्तमच काम भार्गवीचं झालं पाहिजे याच्यासाठी तो प्रयत्न करताना मला दिसतो. आणि दॅट इज व्हेरी नाईस. हे लोकांना खरं नाही वाटत की वैभव असं करत असेल, पण वैभवमध्ये एक गोष्ट अशी आहे की तो खूप समीक्षा करतो. हे लोकांना त्याचं समीक्षण घेता येत नाही. मलाही राग येतो कधी कधी की का बोललास तू मला, मी एवढं नाही वाईट काम केलं, चांगला आज लक्ष नव्हतं जरा प्रयोगात, सॉरी नाही असं होतं, पण असं नको करू, हे तो सांगतो आजही. एखाद प्रयोग आपण कुठून तरी धावत पळत पोचतो आणि ते पोचून सेटल होईपर्यंत वेळ लागतो आणि एखाद सीन होऊन जातो, तेव्हा वैभव अगदी सांगतो. त्याचं सांगणं लोकांना ते आवडत नसेल किंवा पटत नसेल, पण मला एक कळलंय की तो माझ्यातल्या किंवा तो मला त्याची मैत्रीण समजतो. खूप कमी जणांना तो मैत्रीण म्हणतो.
तो मला त्याची मैत्रीण समजतो म्हणून तो अनेक वेळेला मला ओरडतो, चांगलं सांगतो की तू कदाचित तू खरं तर चांगले कपॅसिटीची ॲक्ट्रेस आहेस, पण तू या ॲक्ट्रेसच्या लिस्टमध्ये नाही येत तुझं नाव का, तू विचार कर जरा त्याचा, यू थिंक अबाउट इट, का तुला तिथे पोचायचं, त्याच्यासाठी तुझं काय कमी पडतंय, एखादं पुस्तक वाच बरं, हे पुस्तक वाचलंयस तू, नाही हे जरा मी आज आणतो, वाचून दाखव मला, कारण की हे चुकतंय, हे वाचून बघ, हे कसं वाटतंय तुला, किंवा तो गातो तेव्हा नुसतं गाणं ऐकू नकोस, त्याच्या मागे काय थॉट आहे विचार कर, एक ॲक्ट्रेस म्हणून. सो हे सगळं वैभव जे सांगतो ना ते त्याच्यावर काम करून कळेल, आणि खूप लोकांना तो योग नाही आला, त्यामुळे लोकांनी त्याची एक वेगळीच बाजू कायम पाहिली, पण मी एक ॲक्टर म्हणून त्याची ती बाजू पाहिली आणि आय थॉट की त्याच्यावर काम करायला मजा येते मला. क्या बात आहे, क्या बात आहे. मी तर म्हणेन लकी यू की 100%. मी एवढ्या व्हर्सटाईल ॲक्टर्स बरोबर कॉमेडीच्या जॉनरमध्ये काम केलं आणि कोणीही मला कधी कमी दाखवलं नाही की तुला ते येत नाही असं नाही फील केलं. उलट माझा काम इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे आज वैभव बरोबर उभं राहताना या सगळ्यांनी आत्तापर्यंत मला जे काही कॉमेडीबद्दल गणितं शिकवली होती तीच मी वैभव बरोबर काम करताना मी ती द्विगुणित केली असं म्हणेन. मला जोडूनच तुला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या बघ ना, आता तू स्वतः पॉडकास्ट घेतेस, सोशल मीडियावरती बरेच इंटरव्ह्यूज आउट होतात, कलाकार अमुक अमुक विषयांवरती त्यांची मतं मांडतात आणि बऱ्याचदा असं होतं की त्या मतांना, त्या अमुक अमुक विचारांना ट्रोल केलं जातं, आणि हे ट्रोलिंग आता इतक्या विचित्र लेवलला केलं जातं आहे ना की त्याला काही लिमिटच उरलेली नाही आहे, त्याला बाउंड्री उरलेली नाही आहे. तर ह्या ट्रोलिंगबद्दल तू काय म्हणशील? आणि बऱ्याचदा आता तूही पॉडकास्ट घेतेस, मीही घेते, आता बऱ्याचदा कलाकार नाही नको इंटरव्ह्यू नको, काही बोललो आपण अमुक बोलतो त्याचा वेगळा अर्थ लावला जातो आणि काहीतरी भलतंच ट्रोलिंग सुरू होतं. तर ह्या परिस्थितीवर तू काय बोलशील आणि तुझं काय मत आहे? एक खरं सांगते, हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय ट्रोलिंग. म्हणजे तू देवाला नमस्कार करताना जरी फोटो टाकलास साधा, काहीच नाही, अच्छा म्हणजे तुम्ही या देवाला मानता का, इथपासनं ते सुरू होतं. त्याला काहीच नाही, म्हणजे तुम्हाला कशाही वरनं ट्रोल केलं जातं, काही म्हणजे अच्छा म्हणजे तुम्हाला देवाला जाताना आज छोटीच टिकली मिळाली का, मोठी नाही का, काही काही म्हणजे देर इज नथिंग. त्यामुळे आपण त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं हे आपण आपल्यावर आहे. म्हणजे आता तर खरं तर दुर्दैवाने असं झालंय की एखादी समाजात घटना घडली तर खूप मनापासून बोलावंसं वाटतं आपल्याला, एक बाई म्हणून, एक ॲक्टर म्हणून, पण नंतर असं वाटतं नको उगाचच आपण ट्रोल होऊ आणि भलतंच काहीतरी होऊन जाईल त्याच्यामधनं. मग आपलं म्हणायचं चांगलं असतं. एक विचार मानणारी एक्स माणसं आहेत, त्या विचाराला विरोध करणारी वाय माणसं आहेत. मग ती एक्स माणसं आपल्याला चांगलं बोलतात, वाय माणसं खूप वाईट बोलतात. माझं एकच ट्रोलर्सना म्हणणं आहे, तुम्ही 100% आम्हाला ट्रोल करा, आम्ही कलाकार आहोत, आम्ही ओपन फोरमवरच उभे आहोत, तुम्ही या आम्हाला बोलून जा. वाईट वाटतं, रडायला येतं, पण बोलताना थोडं भान. एक बाई आहे म्हणून तुम्ही तिला घाणेरड्या भाषेत शिव्या देणार, एक पुरुष असेल तर तुझ्या बायकोला मी बघीन, तुझी मुलगी बाहेर पडू देत, हे म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही आम्हाला बोला, अधिकार आहे, आम्ही व्यक्त झालो आहे, आम्ही त्या व्यक्त होण्यावरती आम्ही आपण म्हणतो त्याला एक लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही एक्सपेक्ट करतोच, 100% करतो. पण पर्सनल लेवलवर जाऊन मग तुझी आई तुला हे शिकवते का, तुझा बाप काय करत होता, इट रिअली फील सॅड की मला फरफटवा, माझी हरकत नाही, माझ्या घरच्यांचा काहीच दोष नाही त्याच्यात, ही माझं एक व्यक्तिमत्व आणि माझं एक व्यक्तिगत मत आहे, घरच्यांशी काही संबंध नाही. आणि लहान मुलं वगैरे असतील तर त्या मुलीला, आणि हे किती ट्रॉमा आहे की आपला बाबा, आपली आई आज हे काहीतरी बोलली आहे आणि त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ते आलंय. इट इज व्हेरी बॅड. ते जरा लोकांनी थोडं भान, अर्थात एक विचित्र वाक्य बोलू का, प्लीज प्लीज, प्रत्येक कमेंटला 5 रुपये लावायला सुरुवात केली पाहिजे. नाही येणार कमेंट, नाही येणार, 5 रुपये पण कोणी खर्च करणार. आता ते फुकट आहे, ती भिंत आहे, आपण वॉल म्हणतो त्याला, म्हणून त्या भिंतीवर लोक येऊन थुंकून जातात. ती भिंत साफ करण्याचं कोणी कष्ट घेत नाही, पण काही माणसं आहेत त्या भिंतीवर चित्र काढण्याचा प्रयत्न करतायत, तर आपण त्यांच्याकडे बघूया. बट वाईट वाटतं आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. हा एकच शेवटचा पर्याय आहे की 5 रुपये पर कमेंट, मग बघूया लोक किती कमेंट करतायत. कारण लाईक्स डिसलाईक्स देणारी खूप माणसं आहेत आपल्या. मला तुमचं काम आवडतं, पण आपलं काम आवडतं म्हणून 500 रुपयाचं आणि 150 रुपयाचं तिकीट काढून जेव्हा माणूस येतो ना, तेव्हा तो खरा प्रेक्षक असतो. त्यामुळे आपण त्या प्रेक्षकांसाठी काम करतो, लाईकसाठी नाही. खरंय खरंय. पण मग आपण म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्य किंवा आपलं मत, आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, पूर्वी बघ ना ती पण परिस्थिती नव्हती. आता सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमं आली आणि आता सगळं हातापाशी आहे.
मी कशावरही काहीही बोलू शकतो, ह्या पार्श्वभूमीवरती लोक खरंच कशावरही काहीही बोलतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य ते कसं त्याचा वापरायचं यूज करायचा आहे हे प्रत्येकाच्या हातात असतं. आणि तुझं उत्तर खूप खरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच जण कलाकारांकडे बरेच कलाकार असे असतात की एखादं ट्रोलिंग नाही सहन होत, त्रास होतो. म्हणजे बऱ्याच आपण कोणी काहीतरी छोटीशी कमेंट केली, डिसअपॉइंटिंग काहीतरी बोललं की आपण 2-2, 4-4 दिवस त्याचा विचार करत बसतो. ट्रोलिंगने एखाद्या माणसाचं आयुष्य किती डिस्टर्ब होऊ शकतं हे एखाद्याला पटकन कमेंट टाईप करताना लक्षात येत नाही. तर ही थोडीशी नाही ते म्हटलं ना, ट्रोलिंग समजते काय समजते का स्वतःला मोठी शाणी, इथपर्यंत आपण ऐकून घेतो, आपण दुर्लक्ष करतो, हा ठीक आहे ना, दॅट्स ओके. पण जेव्हा एखादी शिवी येते घाणेरड्या भाषेतली किंवा हे काय, आणि उगाच आई वडील काढले जातात आणि आपल्याकडे खूप टॅबू शब्द आहे, हेच आहेत का तुझे संस्कार, असं होतं की कुठलेच आई वडील आपल्या मुलांना चोरी करा, खून करा, बायकांची वाईट वागा, बाई असेल तर शिवीगाळ करा, हे आपले आई वडील शिकवतात का, संस्कार शिकवतात का? नाही. हे आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार, आपण आजूबाजूला काय बघतो हे ठरवलं जातं, हे ते ठरवतं आणि तो तुमचा चॉईस असतो की मला हे करायचंय का नाही करायचंय. त्यामुळे संस्कार तर काढूच नका. खरं, संस्कार कोणीच कोणाचे काढू नका. प्रत्येकाचे संस्कार चांगलेच आहेत. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांनी चांगलंच, कुठल्याही आई वडिलांना वाटणार नाही माझ्या मुलांनी जाऊन खून आणि दरोडा घालावा. त्यामुळे संस्कार हे शिकवतच नाहीत, माझे विचार ठरवतात मला काय करायचं. त्यामुळे भाषा सांभाळा, आमच्यावर टीका टिप्पणी करा, आमची समीक्षा करा. टीका आणि समीक्षा याच्यात पण जो फरक आहे, आमची समीक्षा करा, टीका करा, काही हरकत नाही. पण आमच्या घरच्यांना आणि आम्हाला घाणेरड्या भाषेत नका बोलू. चांगल्या भाषेत बोललात तर काय आम्ही दुर्लक्ष नाही करणार, आम्ही पण विचार करू. तसं आपल्याला एखादा माणूस भेटतो आणि म्हणतो की तुम्ही छान काम केलं मर्डरवाले कुलकर्णीमध्ये, पण तुम्ही सिरियस रोल मध्ये जास्त छान वाटता. वाक्य ऐकायला चांगलं वाटतं की हां ठीक आहे ना, माझं नाही काम आवडलंय, फाईन, ठीक आहे, आय अंडरस्टँड. आपण समजून घेऊ शकतो की कलाकार आहे आपण, माणसाला काय वाटतं काय नाही. एखादं पुस्तक असतं आपल्याला आवडतं नाही आवडत, फिल्म असते, तसं काम नाही आवडलं, पण तोच जो माणूस तुला काय गं येतं टवळे वगैरे असं काही शब्द म्हणजे शिवी या भाषेने म्हणते तर वाईट वाटतं आपल्याला. असं नका ना बोलू, दॅट्स ओके. भार्गवीताई, इतके वर्ष तू या क्षेत्रात काम करतेस, खूप सिनेमे, खूप कामं, त्यातनं तू उलगडत गेलीस, तू प्रगल्भ होत गेलीस. आज एक स्वतंत्र स्त्री म्हणून आम्ही सगळे तुझ्याकडे बघतो, आदर्श आहेस तू. पण आता ना बऱ्याचदा असं होतंय ना की स्त्री स्वातंत्र्य ही जी डेफिनेशन आहे ती हल्ली स्त्रियांची खूप बदलताना दिसते आणि काही वेगवेगळे प्रसंग आजूबाजूला घडताना दिसत आहेत. या परिस्थितीवर तुझं काय मत आहे? थोडं परखड मत आहे माझं 100%. कदाचित हे खूप जणांना आवडणार नाही, ह्याच्यावरून आपण ट्रोलही होऊ शकतो, पण मला हे बोलायचं आहे. मी हे बोलण्याचा प्रयत्न ह्यासाठी करते की एक ॲप आहे व्हिडिओ जार नावाचं, ज्या ॲपवर मी एक क्राईम शो करते. त्या क्राईम शोच्या निमित्ताने आम्ही सॉल्व्ड अनसॉल्व्ड केसेस लोकांपर्यंत, नाट्यरूपांतर नाही, मीच नरेट करते. ती केस काय घडली आहे, त्याचे फॅक्ट्स काय आहेत, सगळं मी सांगते. आम्ही रिसर्च करतो आणि मग आम्ही ती कथा लोकांसमोर मांडतो. कथा या अँगलनी मांडतो की हे असं असं समाजात घडतंय. गेले काही दिवस आम्ही केसेस बघतोय, त्या सगळ्या केसेसमध्ये गुन्हेगार आणि गुन्हा करणाऱ्या सगळ्या बायका आहेत. आत्ताची मेरठमधली ड्रम मर्डर केस झाली, त्याच्या आधी एका बायकोनीच नवऱ्याची सुपारी दिली आणि सुपारीचे जे पैसे होते, ती नॉर्थची गोष्ट आहे, सुपारीचे जे पैसे होते ते दिखाईमधनं मिळालेले पैसे, म्हणजे ज्या लग्नामुळे आपल्याला पैसे मिळाले त्याच लग्नाच्या पैशातनं सुपारी देऊन नवऱ्याला ठार मारले. एका आईनी आपल्या मुलाला मारून टाकले, बाळाला 4 वर्षाच्या. अशाच एका बायकोनी नवऱ्याचा खून केला आहे बॉयफ्रेंडसाठी. एक मोठी केस तर झाली होती की अतुल कुमार, त्याच्या बायकोनी हुंडा एवढा मागितला आणि ॲलिमनी एवढी मागितली की त्या माणसाने लाईव्ह बोलून आत्महत्या केली, व्हिडिओ करून. खरंच आपण स्त्री म्हणून आपण स्वातंत्र्याचा असा उपयोग करतोय का? पुन्हा चूक आहे का बरोबर आहे ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे असं आपण म्हणतो. स्वातंत्र्य का स्वैराचार ह्याच्यामधली लाईन थिन आहे असं म्हणतो. पण हे करताना कुठल्याही गुन्ह्याचं आपण समर्थन करायचं का? की हा गुन्हा मी केला, कुठल्या परिस्थितीत केला त्याचं मी समर्थन करते की माझ्यावर सेल्फ डिफेन्स असेल किंवा असं असेल तर आपण काहीतरी त्याचा विचार करू शकतो. पण या ज्या घटना घडल्या आहेत या घटना सेल्फ डिफेन्समध्ये नाही घडल्या आहेत, ठरवून परिपूर्ण की मी हा प्लॅन कसा करायचा आहे, A to B, B to C, C to D, हे करताना तर तुम्ही ते एक्सटेम्पोमध्ये माझ्यावर अत्याचार होताना मी त्याला रिॲक्ट होताना अशी झाली, असं नाही आहे.
मग आपण म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी किंवा 8 मार्च हा महिला दिन होण्यासाठी खूप महिलांनी सॅक्रिफाईस केलं आहे. ड्रायव्हिंगचं आत्ता सौदी अरेबियामध्ये बायका ड्राईव्ह करू शकतात. आत्ता गेल्या वर्षभरामध्ये मतदानाचा हक्क बायकांना भांडून मिळाला आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधान महिला झाल्या पहिल्या, भांडून त्यांनी त्याला केवढा विरोध सहन केला लोकांचा. हे सगळं ज्या स्त्रियांनी केलं, किंवा सावित्रीबाईंनी आपल्या शिक्षणासाठी एवढं, लोक शेण फेकून मारतात, दगड मारतात, हे सगळं आपल्या शिक्षणासाठी केलं. रधो कर्व्यांनी एवढं कार्य केलं की फॅमिली प्लॅनिंगपासून सगळं, महर्षी कर्व्यांनी असेल, हे सगळं या स्त्रियांसाठी केलं. आणि असं नाही आहे की बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया चुकत आहेत. खूप जास्त प्रमाणात ते गुन्हे दिसत आहेत आणि हे सत्य आहे. हे मी ठरवत नाही आहे इथे बसून. आज मला स्वातंत्र्य आहे की मी रात्री पॅकअप नंतर 2:30-3 वाजता एकटी घरी जाऊ शकते. हे माझं स्वातंत्र्य आहे माझ्यासाठी. पण मी पार्टी करून 3:30-4ला घरी जात असेल तर घरी जाताना मी कुठल्या कपड्यांमध्ये ह्याचा विचार मीच केला पाहिजे, कारण मला स्वतःचं संरक्षण करायचं आहे. कोणी येणार नाही माझ्यासाठी. आणि हा जर मी विचार मांडला तर मी मला हवं ते करायला मोकळीक आहे. ह्या मताच्या किती विरुद्ध झाले. आज आपल्या आजूबाजूला इतक्या स्त्रिया सिगरेट पिताना दिसतात. वाईट वाटतं. व्यसन कोणीच करू नये या मताची मी आहे. मग तो स्त्री असो, ती स्त्री असो वा पुरुष, कोणीच नाही केलं पाहिजे. पण स्त्री एक नवीन मूल जन्माला घालणार असते. सिगरेट, तंबाखू याच्यामुळे पुरुषांची जेवढ्या शरीराची हानी होते त्याच्या दुप्पट बाईची होते. आणि त्या सिगरेट सोडलेल्या बाईनी नंतर जर मूल जन्माला घातलं आणि ते मूल विकलांग निघालं तर, दिव्यांग निघालं तर कोणाची चूक, त्या बाळाची? ह्या सगळ्या मतांच्या बाबतीत असं मला वाटतं की आपण स्वातंत्र्याचा नीट विचार केला पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य याच्यासाठी आहे की मी पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून, म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत की त्यांनी गुन्हा केला तर मी पण करणार, त्यांनी सिगरेट प्याली मी पण पिणार, तो दारू पितो मी. ह्याच्यात नाही आहे बरोबरी काही. बरोबरी ह्याच्यात दाखवा की जर ती स्त्री आज 50व्या वर्षी, 40व्या वर्षी, आज ज्या वयात मी आहे, जर मी काहीतरी मिळवलंय तर कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे हे म्हणणं की ती बाई आहे म्हणून तिला मिळालं. नो, वी डोंट वॉन्ट इक्वालिटी देअर, वी वॉन्ट इक्वालिटी हिअर. मी एका सिरियलची निर्माती झाले तर ह्याचा अर्थ ती काय बाई आहे, तिचं काय छान साडी नेसून घे. नो, मी खूप स्ट्रगल केलंय त्याच्यासाठी. तुमच्या शोची निर्माती जी आहे तिने हे फेस केलं. सो तिला माहिती हा स्ट्रगल काय. कुठल्याही बाईनी यश मिळवलं की तिने ते चुकीच्याच मार्गाने मिळवलं असेल. हा विचार आम्हाला खोडून काढायचा आहे. ते स्त्री स्वातंत्र्य मला हवं आहे, ना की हे स्त्री स्वातंत्र्य मला हवं आहे. मी रात्री 4 वाजता पॅकअप झाल्यानंतर एकटी घरी येऊ शकते, हे स्वातंत्र्य मला हवं आहे. पार्टी करून रात्री 3:30-4ला मध्यधुंद अवस्थेत घरी येणं म्हणजे स्वातंत्र्य नाही. ही माझी खूप परखड मतं आहेत. मी त्या बाबतीत खूप लोकांना दकियानुसी विचारांची वाटेल. पण मला जर पार्टीला जायचं आहे तर मी सेफ वातावरणात जाते की नाही हे मला बघायचं आहे, जेणेकरून मला माझं आयुष्य सुकर करायचं आहे, मला माझं स्वातंत्र्य शेवटच्या क्षणापर्यंत एन्जॉय करायचं आहे. येस, आपल्या आजूबाजूच्या समाजात स्त्रियांवर विचित्र पद्धतीने अत्याचार होण्याचं प्रमाण लहान मुलींपासून सगळ्या, त्या लहान मुलींचा दोष होता का नाही, ह्यात मला पडायचं नाही. पण जेव्हा आपण सज्ञान आणि सजग होतो तेव्हा आपल्या आजूबाजूला काय चाललं याचा विचार आपण केलाच पाहिजे. निर्भयासारखं प्रकरण दुर्दैवी आहेच आणि ते घडलंच नाही पाहिजे समाजात. आपल्याकडे शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन देतात, 100% देतात. पण गुड टच बॅड टच सांगतात. पण बॅड टच झाल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला मानसिकरित्या स्ट्रॉंग करता का की तिने रिटॅलिएट झालं पाहिजे. आज आपण प्रत्येक बाईनी आयुष्यात एकदा तरी तो घाणेरडा टच सहन केलेलाच असतो. पण मानसिकरित्या आपण कुठून फाडकन मुस्काटात द्यावी ह्याच्यासाठी जे मानसिक बळ लागलं ते आपल्याला दिलंय शाळेनी, ते दिलंय शिक्षणाने. मग ते जर तुम्हाला गोळा करायचंय, आज मी जर पार्टीला जाते तर मी शॉर्ट कपडे घालून जाईन, मी एन्जॉय करेन ती पार्टी. पण मी त्यावेळेला माझी गाडी आहे, माझ्याबरोबर माझे जवळचे ओळखीची माणसं आहेत आणि मी सेफ माझ्या घरी पोहोचेन याची मी काळजी घेणारे बाई म्हणून. मी कोणावरही बाई म्हणून अवलंबून नाही. पण आजकालच्या मुलींचं हे करताना ड्रग्सच्या आहारी चालल्यात बायका. हे किती वाईट आहे. ड्रग्सचं चित्र, परवाच मी एका पोलीस ऑफिसरशी बोलत होते. ड्रग्सचं चित्र म्हणजे ड्रग्स घ्यायचं प्रमाण मुलींमध्ये वाढत चाललंय, मुलांमध्ये नाही. किती वाईट गोष्ट आहे. हे आपल्याला स्वातंत्र्य नको होतं. स्वातंत्र्य असं नाहीच आहे. स्वातंत्र्य मी म्हणते माझ्या पद्धतीत असं आहे की मला कामात स्वातंत्र्य हवं आहे, की मी नाईट शिफ्ट करू शकते. बाईला नाईट शिफ्ट देत नव्हते, खूप बायका भांडून नाईट शिफ्ट घेतलेत. आत्ता शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या पुढे जाऊन मिलिटरीमध्ये बायकांना फुल सर्व्हिस कमिशन आली आहे. ह्याच्यासाठी बायका भांडल्यात, ते स्वातंत्र्य आहे आणि ते हवं आहे आपल्याला. आपल्याला विंग कमांडर्स बायका पाहिजेत. आपल्याला नेव्ही, आर्मी सगळीकडे बायका पाहिजेत.
पण ह्याच्यासाठी ज्या बायका झगडतायत त्यांनी हे बघितलं तर त्यांना वाटेल हे हवं होतं. आज हुंडा मागणं, हुंडाबळी, म्हणजे हुंडाबळीच्या केसेस खूप विचित्र आहेत, तेही वाईटच आहे. पण हुंडा जर देणं चुकीचं आहे, घेणं चुकीचं आहे, तसं इंडिपेंडंट बाईनी ॲलिमनी मागणं पण चुकीचं आहे. तुम्हाला मुलबाळ असेल तर मुलाबाळासाठी मागा. तुम्ही दुर्दैवाने अशिक्षित आहात, दिव्यांग आहात, तुम्ही काही करू शकत नाही आणि तुम्हाला नवऱ्यांनी सोडलंय किंवा काय, तर तुम्ही तुमच्या, हो त्या बाईला काहीच येत नाही, आता तिने जगायचं कसं, सर्वायवल आहे तिच्यासाठी ते पैसे, म्हणजे तर मागा ना, 100% मागा. पण तुम्ही त्याच्याच बरोबरीने नोकरी करताय, मग उद्या तुम्हाला त्या नवऱ्यानी जर ॲलिमनी मागितली तर तिथे तुमचं मग स्त्री स्वातंत्र्य कामध्ये येतं. हॅव द गट्स की चल मी तुला पैसे देते, बघ काय होतं, जग माझ्या पैशावर. कारण तो पुरुषाचा इगो आहे, पुरुषाला त्याचा आयुष्यभर त्रास होईल. मग स्त्रीला तो इगो नाही, स्त्रीनी तो इगो ठेवायचाच नाही. मला नको तुझे पैसे, हे का नाही म्हणायचं, का त्या पैशांवर. आणि पुन्हा मी म्हणेन, मी थोडीशी या गोष्टींना मानणारी आहे, ज्या माणसाने आयुष्यभर तुमच्याकडे ढुंकून पाहिलं नाही त्याच्या पैशाने तुम्हाला काय मिळणार आहे, ते पैसे लाभणार आहेत का तुम्हाला. सो या थोड्या स्त्री स्वातंत्र्याच्या माझ्या वेगळ्या संकल्पना आहेत, की मला स्त्री स्वातंत्र्य मी बघते की ती 4 लोकात काहीतरी चांगलं काम करू शकते आणि त्यासाठी ती झगडू शकते, त्यासाठी ती अभिमानाने उभी राहते. त्या बाईच्या पाठीमागे उभं राहणं हे माझ्यासाठी स्त्री स्वातंत्र्य आहे. ना की मला दारू प्यायला, सिगरेट प्यायला मोकळी, किंवा मी रात्री कधी पार्टी करून येऊ शकते, हे माझ्यासाठी स्त्री स्वातंत्र्य नाही. ते माझ्यासाठी दुय्यम आहे, तो माझा आनंद आहे. ना की त्याच्यामुळे बायकांचा, बाई या समाजाचा किंवा बाई समाजाच्या घटकाचं उन्नती होईल यासाठी जर काही मी करत नसेल तर ते स्त्री स्वातंत्र्य नाही आहे. नक्कीच नाही, 100% नाही. मला वाटतं हे असं सत्य आहे ना, जे बऱ्याच जणांना किंवा जणींना ऐकायचं नव्हतं, पण ते सत्य आहे, ते बोललं गेलं पाहिजे. हे घडतंय आपल्या आजूबाजूला आणि बऱ्याच जणांना तराजू ना असाच दिसतो आणि तो असाच होत जातो. आपण समानतेसाठी लढतो, आपण त्याच्यासाठी बोलतो, आपले हक्क आपण परखडपणे, आपल्या हक्कांसाठी आपण भांडतो, पण आपली कर्तव्य नाही आपण करत. आपण आपल्या आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये 50% हक्क पाहिजे म्हणून भांडतोय, मग त्या आई वडिलांची काळजी पण आपणच घेतली पाहिजे. मग त्या भाऊ करेल नाही ना, मग मी करीन माझ्या आई वडिलांचं, कारण मला त्यांच्या इस्टेटीतला 50% हक्क जर हवा असेल तर आई वडील म्हणून माझं कर्तव्य आहे. मग त्यांना वृद्धाश्रमात नाही ठेवलं पाहिजे, त्यांच्या इस्टेटीवर तुमचं लक्ष असेल तर. आय फील सो. मला ना समीर सावंत, तुला माहिती आहे का, गीतकार आहे तो, लिहितो. समीर सामंत सॉरी, माय बॅड. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे आठवलं ग मला. खरंय, इतकं ह्याच्यात सगळं आलं ना ग. अगदी खरं, सगळं आलं. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं खरंय. मला वाटतं छान वाटतंय मला तुझ्याशी गप्पा मारून. याही विषयांवरती तू बोललीस, तुला बोलावं असं वाटलं, हे खरं तर आमचं भाग्य आहे की इथे बसून आम्ही ते ऐकू शकतो. थँक्यू. मला वाटतं मस्त सगळे प्रश्न उत्तरांचा खेळ सुरू आहे, पण इथे आपल्याकडे एवढे छान छान पदार्थ आहेत, तर आपण त्याचाही आस्वाद घेऊया आणि लगेच आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळूया. तोपर्यंत होऊन जाऊ देत आमरसपुरी. एखादं होऊन जाऊ देत की नाही बाईट, हो की नाही? मी बाय आमरस नंतर शांत निवांत नक्की. ओके, ठीक आहे, चालेल. मग मी वडा ट्राय करते. प्लीज वडा ट्राय. मी अगदी एकच घास खाल्ला. मला मजा येते तुझ्याशी गप्पा मारून. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या इंटरेस्टिंग सेगमेंट्सकडे. आणि पहिल्या सेगमेंटचं नाव आहे झुकेगा नहीं साला. ओके. तर हा सेगमेंट असा आहे की तू बरेच वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतेस आणि विविध परिस्थितीतनं, सिच्युएशन्समधनं तू गेली आहेस. तर अशी कोणती मोमेंट आली आहे का तुझ्या आयुष्यामध्ये की संपलं, आता नाही मी उभी राहू शकत, आणि त्यातनं करून दाखवेल, आणि मग मी करून दाखवलं, अशी झुकेगा नहीं साला तुझी मोमेंट कोणती? 2 आहेत, पटकन सांगते. एकापेक्षा एक मध्ये लोकांना मी डान्स करू शकेन हे मी मुळात भरतनाट्यम डान्सर आहे, खूप लोकांना माहिती नव्हतं तोपर्यंत. त्यामुळे मी भाग घेतला ना, तेव्हा असं मला वाटलं होतं की आपण घेतोय तर खरं, पण हे आपण करू शकू का नाही. कारण डान्स, भरतनाट्यम करणं आणि स्टेजवर परफॉर्म करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सो मी तेव्हा ते पहिले 2 एपिसोड खूप घाबरले होते, पण त्याच्यानंतर मुळात डान्स मला येत होता आणि तो माझा फोर्टे होता आहे मला माहिती आहे. त्यामुळे थोडंसं स्ट्रेस घेतला मी, पण नंतर आय कुड पास इन फ्लाइंग कलर्स. पण फुबाई फूच्या वेळेला असं झालं, कॉमेडी आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा केली मी. 3rd सीझन होता माझा, मंगेश देसाई आणि मी. आणि पहिल्या 2 ह्याच्यानंतर मी इतकी खचले होते, मला काही येईच ना, मला जमेच ना, वाक्यपाठ होई न, रिॲक्शन देता काहीच होत नव्हतं. आणि तेव्हा रेणुकाताईंनी
रेणुका शहाणेनी मला सांगितलं की तू खूप छान करतेस, तू अशी खचू नकोस, तू खचलेली दिसतेस, कम विथ अ बँग. आणि खूप ओरडले होते त्या एपिसोडला मला सगळेच जण, खूप वाईट झाला एपिसोड. आणि मला वाईट मंगेशसाठी वाटत होतं, कारण तो उत्तम कॉमेडी करत होता आणि माझ्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल असं मला वाटायला लागलं आणि खूप अगदी लो झाले. मग रेणुकाताईंनी मला समजावलं, निर्मिती मावशींनी मला बोलवलं की काय झालंय तुला, 2 एपिसोड काय होतंय काय तुला. म्हटलं असं नाही रे, मला कळत नाहीये निर्मितीताई म्हणजे निर्मिती मावशी की चुकतंय काय माझं. म्हणजे असं नाही, तू शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेव आणि कर. मी खूप शांत बसले आणि मी नंतर ठरवलं की मी माझ्यामुळे मंगेशवर अन्याय होऊ देणार नाही. मला येत नाही. मग मंगेशला स्पष्ट म्हटलं, मंगेश असं स्क्रिप्ट बघूया ज्याच्यामध्ये मला खूप वाक्य आहेत आणि तुला रिॲक्शन द्यायचे, आपण ते गिमिक ट्राय करूया. माझं पाठांतर बरं आहे, पटकन पाठ होईल, तू रिॲक्शन्स दे. दोन्ही बॅलन्स जर करायला गेलो स्क्रिप्ट वाईज तर खूप प्रॉब्लेम होईल. तर आपण काय करूया. म्हणून मंगेशनी पहिली 2 स्क्रिप्ट अशी आणली, ती इतकी उत्तम वाजली की त्याच्यानंतर त्यांचं गणितच झालं, हिला पाठांतर द्या आणि मी त्यामुळे त्यालाही ते सोपं झालं, त्याला रिॲक्शन्स आणि हे. आणि मग तर मला हळूहळू तो द्यायला लागला, आता इथे तू रिॲक्ट हो भार्गवी, हे नको सोडू. सो ते झालं. त्यामुळे मी ठरलं झुकेगा नाही साला, 100%. कट्टू आज मर्डरवाले कुलकर्णी. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढच्या सेगमेंटचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. तर तू पाहतेच आहेस इथे वेगवेगळ्या डिशेस आहेत, तर प्रत्येक पदार्थाला एक युनिक चव आहे, ज्याची त्याची अशी चव आहे. तर आपल्या आयुष्यात येणारी माणसं, त्यांचे स्वभाव, ते कोणत्या चवींशी जुळतात हे तुला सांगायचंय. तर अशा तुझ्या आयुष्यातल्या जवळच्या माणसांची मी काही नावं घेईन. ओके. वैभव मांगले. ह्यातलं असं नाही ना? नाही नाही नाही, चव, पदार्थ, काहीही. एक भाजी आहे, खूप जणांना माहिती नसेल, त्याला करटुलं म्हणतात. म्हणजे कारलं असताना त्याचं असं छोटं छोटं असतं करटुलं. सावत्र भाऊ. हा असं म्हणूया. ते कारला इतकं कडू नसतं, पण लोकांना वाटतं ते कडू आहे, तसं कडू नसतं आणि ते प्रचंड पौष्टिक असतं. करटुलं. वैभव, युअर करटुलं. परफेक्ट आहे. ऋषिकेश जोशी. बाई, वैभव पटकन सुचलं. ऋषा. असं व्यक्तिमत्व आहे की तुला विचार करायला बघ ना. मी इथले पदार्थ आधी बघितले, म्हटलं नाही नाही ऋषा यातलं काहीच नाहीये. याचा उद्या वाढदिवस आहे, जरा बरं बोलूया. ओके. ऋषिकेश साबुदाणा खिचडी आहे असं मला वाटतं. म्हणजे सात्विक, उपासाला चांगली आणि रोज खाल्ली तर त्रास होईल. तो रोज ओरडायला लागला तर खूप त्रास होईल. आठवड्यात एकदा त्याचा ओरडा मी सहन करू शकते. तुला हे कसं येत नाही, ते कसं येत नाही, असं तसं कसं. आठवड्यात एकदा ऐकलं तर मग आपण खुश असतो की नाही, आठवड्याभर साबुदाणा खिचडी खाऊन. तसं आहे साबुदाणा खिचडी. तू विसरलीस, तू मगाशीच म्हणाल त्याचा उद्या वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आशिष पाटील. आशिष तिखट आहे अशा अँगलनी की मला तिखट खायला आवडतं, पण मला खाता येत नाही. तो मला डान्ससाठी बोलवत नाही, गप्पा मारायला फोन करतो म्हणून. आशिष तसा आहे तो. आमची मैत्री आहे, पण आम्ही डान्सच एकत्र गेल्या कित्येक वर्षात केला नाही. त्यामुळे मी त्याला ओरडत असते की अरे आपण कधी नाचणार, आज त्याला निरोप दे. नाही हा निरोप जाईल त्याला. तसं आहे. तिखट पदार्थ मला बघायला छान वाटतो, पण मी खाऊ नाही शकत. असं आहे आशिषच्या बाबतीत. मयुरेश पेम. मयूला स्वतःला प्रचंड ऍक्च्युली नॉनव्हेज आवडतं, त्यामुळे मी त्याला असं, मी खाल्लेला पदार्थ नाही पण त्याचं नॉनव्हेज प्रेमी आहे, त्यामुळे ही इज लाईक अ फिश. ही गिव्स यू लॉट ऑफ एनर्जी. तो आसपास असतो तेव्हा, त्याच्यामुळे फिशमुळे एनर्जी, प्रोटीन सगळंच मिळतं. पण तो मला फार भेटत नाही, त्यामुळे मी खात नाही फिश. पण ही इज व्हेरी एनर्जेटिक आणि त्याच्याकडची एनर्जी घेण्यासारखी, डान्सची एनर्जी, काम करण्याची एनर्जी, आउटस्टँडिंग एनर्जी. होय होय, खरंय खरंय. मंगेश देसाई. मंगेश देसाई इज माझ्यासाठी मंगेश देसाई ही पालेभाजी आहे. इट इज व्हेरी गुड इन प्रोटीन आणि तो तुमच्या आयुष्यात रोज असला तरी चालेल. आणि त्यांनी मला आयुष्यात माझ्या हसवण्याचं एक प्रोटीन त्यांनी मला आयुष्यभर दिलंय. सो ही इज लाईक मिनरल्स फॉर मी. कमाल, हे उत्तर आवडलंय मला. लोकेश गुप्ते. लोकेश आपण असं म्हणूया लोणच्यासारखा आहे, सेम एज चैत्राली. तो पानात असतो, नसलं तर वाईट वाटतं आणि असलं तर ते तेवढंच आपण खातो. क्या बात आहे, मजा आली या सेगमेंटला. म्हणजे सगळ्यांना एपिसोड पाहायचे आहेत हे कंपल्सरी. हो कंपल्सरी आहेत. तर आपण वळणार आहोत आता आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे के रायता फेल गया. ओके. काही नाही, सोपं आहे. तुला 2 ऑप्शन देणार, तुला एक निवडायचं आहे. बरं. पण एक निवडायचं आहे.
ओके फाईन. भरत जाधव की सुमित राघवन? खूपच हॉरिबल. आता बोल ना. रिसर्च टीमला 0 मार्क. एक मिनिट, मग अशी त्यांचं 0 मी मागे घेतले सॉरी बिरी म्हणून 0 मार्क तुला पाडणार होते पण 0 मार्क तुला आहेत. बापरे. भरत, कारण भरत बरोबर जास्त काम केलं. सिरियल की नाटक? नाटक. एकापेक्षा एक की फू बाय फू? एकापेक्षा एक. संदूक की वन रूम किचन? आता भरतचं नाव घेतलं मग संदूक. आपण ते बॅलन्स करू. भाग्यविधाता की वहिनी साहेब? वहिनी साहेब. काय बात, कमाल होतं ते. आणि झोपी गेलेला जागा झाला की मर्डरवाले कुलकर्णी? ओ गॉड. नाही, या दोन्हीपैकी मी काहीच नाही सांगू. पास. कारण या दोन्ही नाटकांनी मला खूप जास्त ओळख दिली आहे. कॉमेडी ॲक्ट्रेस म्हणून नाही, नाटक करू शकेन मी हा कॉन्फिडन्स या दोन्ही नाटकांनी दिला म्हणून. मस्त, कमाल. म्हणजे तू हॅम्पर मला हॅम्पर नाही अगं, तुला हवं ते इथे चौरंगमध्ये. आय नो. तू म्हणशील त्या पदार्थावर हात ठेवलास तरी तो तुला ते पदार्थ माझा. असं दुसऱ्या सेकंदाला येणार. पण आता आपण आपल्या लास्ट सेगमेंटकडे वळतोय, ज्याचं नाव आहे सिप द ट्रूथ. ओके. मी तुला एखादी सिच्युएशन देईन, जर ते तू केलं असेल तर तू सिप करशील. इथे सोलकढी ठेवली आहे, ताक ठेवलेलं आहे, आणि जर ते नसेल तर तू सिप करणार नाही. जर मी केलं नसेल तर? हो हो हो. त्याचं उत्तर नाही असेल तर? बरं. बहिणीचे कपडे किंवा ज्वेलरी माझीच आहे असं कधी सांगितलंयस का? ती अख्खा ग्लास संपू शकते. कधी फॅन्सने ओळखलं असता नाही नाही ती मी नव्हे? सिरियसली? इज इट पॉसिबल फॉर यू? हाऊ? कारण नाही करू शकत आता. कारण ते मला भाग्यश्री किंवा भैरवी म्हणतात, विच आय एम नॉट. आय एम भार्गवी चिरमुले. भार्गवी नाव येत नाही लोकांना, भाग्यश्री म्हणतात. नाही असं म्हणते. भैरवी नाही. नाही, कुठे खोटं बोलले? भार्गवी आहे. आय कॅन डू. पण तुझं नावही युनिक आहे. हा, पण लोकांना आता आता कळायला लागलंय भार्गवी. सुरुवातीला माहित नव्हतं, त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं. आता तू म्हणालीस की बरेच वर्ष तू ट्रेननी वगैरे प्रवास केलास, मग विदाऊट तिकीट कधी प्रवास केलायस का? आणि माझ्याबरोबर त्यात नंदिता पण आहे. नंदिता पाटकर. आम्ही दोघींनी, आमचा विरारला प्रयोग होता आमच्या हिचं प्रकरण नाटकाचा. आणि ऍक्च्युअली असं विदाऊट तिकीट नव्हतं, तिकीट काढलं होतं, सेकंड क्लासचं तिकीट होतं. काय एमएनडिकेटर वगैरे फर्स्ट क्लास मध्ये. खूप गर्दी होती. नंदिता बोली, भाऊ मला नाही चढताना, चल 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 म्हटलं. अगो नंदू आपल्याकडे चल काय कोण नाही पकड. आम्ही जाऊन डायरेक्ट फर्स्ट क्लासमध्ये बसलो होतो. आम्ही केलंय. हे घडतंच. कधी नाटकात काम करताना किंवा सिरियलमध्ये काम करताना को ऍक्टरचे डायलॉग स्वतःच घेतलेस का? नाही. ओके. एक्झाममध्ये कधी कॉपी, चिटिंग आहा हा अशा अर्थाने भार्गवी चिरमुले कसं ते सांगते. शाळेत जोड्या लावा. शाळेत कॉलेज शाळेत जोड्या लावा. आणि उत्तर एक 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 म्हणजे इथे 4 असतील तर इथे 5 असायची ना. एक कुठलं तरी एक्स्ट्रा आहे की मग कॉलेजमध्ये नंतर नाही, कारण कॉलेजमध्ये नंतर अशा मार्कांचे पेपरच येत नाहीत. कॉलेजमध्ये डिस्क्रिप्टिव्ह मी आर्ट्सला होते, सो इट्स ऑल डिस्क्रिप्टिव्ह. शाळेत असतानाही असे फालतू लपडी केले. क्या बात आहे भार्गवी, मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. खूप छान वाटलंय. आपण किती गोष्टींवरती बोललो, तुझा प्रवास. आणि मला एक गोष्ट प्रचंड आवडली, इतकं खरेपणाने तुझी मतं मांडली आहेस ना तू. आणि खरं सांगू, खूप कमी ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. थँक्यू सो मच. आणि इनफॅक्ट थँक्यू तुमच्या सगळ्या टीमला, दावत आहे गॉसिपला. कारण बरेच वेळेला मी त्या खुर्चीत आजकाल जास्त असते, त्यामुळे मला बोलायचा चान्स कमी मिळतो. आज खूप दिवसांनी मला बोलायचा चान्स मिळाला. सो थँक्यू सो मच. आणि इतकं उत्तम जेवण दिल्याबद्दल चौरंग हॉटेलचे पण खूप मनापासून आभार. थँक्यू. काय मंडळी, कसा वाटला एपिसोड? मला वाटतं भार्गवी चिरमुले तुम्ही तिला अभिनेत्री म्हणून पाहिलंच असेल, पण आज ती आपल्याबरोबर आली आणि तिने तिचे छान विचार मांडले. मस्तपैकी हसली, खेळली, रमली. आम्हाला आनंद आहे ती इथे आली. पण तुम्हाला एपिसोड कसा वाटतो हे मात्र नक्की कळवा. आणि तुमच्या काही जर सजेशन असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही त्या कळवू शकता. तसेच झेन एंटरटेनमेंट या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दावत आहे गॉसिपला भरभरून प्रेम द्या. धन्यवाद.